बिझनेसची तुमची जी इच्छा झाली करायची, ती वडिलांकडे बघून झाली म्हणता येईल का? का गावातल्या लोकांकडे बघून? वडिलांचा किती तुमच्यावर प्रभाव होता बिझनेस अँगल? काय सीन होता तो जेव्हा तुम्ही वडिलांना म्हणाले, की मला आता व्हिडिओ बनवायचे आहेत? एकच वाक्य, "अब्रू काढणार आहेस तू माझी. मला लाज वाटते की तू माझा पोरगा आहेस." आई गं! व्हिडिओ आणि बनवल्यावर? जे आज लोक बघतायत ना, की आईचा किती आदर हा करतोय किंवा हां. वडिलांचा किती रिस्पेक्ट हा करतोय, तर याच्या अगोदर हे नव्हतंच आमच्यात. आत्ता लोकांना कळतंय, की मारवाडी लोक हुशार आहेत. बिझनेसमध्ये त्या लोकांचा हात कोणी नाही धरू हो. शकत. तुम्ही बार्गेनिंग ऐकलं असाल. हं. बार्गेनिंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. हं. म्हणजे लिटरली मी अशा बार्गेनिंग बघितल्यात, की जिथं माणूस समोरच्याच्या कानाखाली मारू शकतो. आयुष्य ॲक्चुअल काय आहे, हे बिग बॉसनं सांगितलं. समोरचा एक दिवस टास्क असायचा. हां. त्या दिवशी आम्ही जीव तोडून मेहनत करायचो. का? हं. त्याच्यावर आठवडाभराचं धान्य घरात येणार आहे. त्या सोशल मीडियाच्या ताकदीवरती, हं. स्वतःच्या ताकदीवरती एका दिवसात मी हायेस्ट 16.78 लाख रुपयाचा धंदा केला. तुमचं काय मत आहे, की सोशल मीडिया प्रेझेन्स आपल्या महाराष्ट्रातल्या दुकानदार असो, बिझनेसमॅन असो, यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे? समजून चला, की मी वर्षाला 2 लाख रुपये धंदा करतो. हो. तो धंदा मी 10 लाखावर नाही. 5 पट. मोबाईल ही मायने राखत नाही. बरं. कंटेंट मायने राखतो. जर मला तुमच्यातनं काहीतरी मिळतंय, हं. तर मी बघणार. मग आता बरेचसे लोकं मला विचारतात, की आम्ही कंटेंट बनवतोय, पण 500, 1000 इथंच अडकलोय, आम्हाला फॉलोअरच नाहीये. त्यांच्यासाठी काय एक मंत्र द्याल तुम्ही? किती दिवस लागतात ह्याला आणि काय म्हणतोय? आत्ताच्या जनरेशनला तर इतकं सोपं आहे. नमस्कार. कॉन्व्हर्सेशन्स दॅट मॅटर बाय सागर बाबर पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज इचलकरंजीवरून फार फार फेमस आणि एकदम गमतीशीर माणूस, ते म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके डी.पी. दादा, ते आलेले आहेत. मी आज त्यांच्याबरोबर पॉडकास्ट किंवा रील्स किंवा यूट्यूब किंवा कंटेंटवर जास्त बोलणार नाही. पण त्यांच्या मागे ते एक स्वतः बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या 2 जनरेशनपासून बिझनेस आहे. त्यांचे बरेचसे बिझनेस आहेत. आपण त्यांच्याबरोबर आज बिझनेसबद्दल बोलूया. बिझनेस माइंडसेट काय असतो? इचलकरंजीत राहून 100 कोटीचा बिझनेस करण्याचे विजन कसं असतं? आत्ता काय YouTubeचा फायदा बिझनेसला कसा होतो? बिझनेसचा फायदा YouTubeला कसा होतो? YouTube, सोशल मीडिया संपलं, त्याच्यानंतर डी.पी. दादांची ओळख काय असणार आहे? ह्या सगळ्या चर्चा आपण आज सरांबरोबर करणार आहे. दादा नमस्कार, वेलकम आमच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. थँक यू. तुम्ही म्हणाले, की 5वी मध्येच तुम्ही पहिला धंदा चालू केला. तर केला काय नाही, करायचा विचार. करायचा विचार आला मनात. तर तो मनात विचार का आला? वडिलांकडे बघून विचार आला, की काय म्हणजे असं तो कसा काय किडा जागा झाला? नाही, जागा असं नाही, म्हणजे आम्ही काय आहे, आपण ज्या एजमध्ये आहोत ना, हं. त्या काळात बऱ्यापैकी सक्सेस झालेल्या लोकांची संख्या कमी होती. बरोबर. आणि विचारसरणी अशी होती किंवा काही उपकरणं नव्हती हं, आपल्याकडं. तर म्हणजे मोबाईल हे ते हं. असं काही नव्हतं. आपण काय विचारात असायचं, आता उद्या जाऊन नोकरी करायची आहे किंवा उद्या जाऊन काय करायचं आहे आणि लहानपणापासून बघत आले की परिस्थिती सगळ्यांचीच गरीब आहे. हं, आत्ताच्या मुलांना कसं मोबाईल मिळाला आहे, मग हं, ते गुंग असतात त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये हं. कॉमेडी म्हणजे व्हिडिओ आणि बघा, विचार करा. करतच नाहीत ते. त्यामुळे ते विचारच करत नाहीत की आपण कसं होतं लहान असताना आपण सुज्ञ होतो. हो आणि बराच विचार पोक्त करायचो. झालेलो होतो आपण. हो. तर मी दुकानात कधी-कधी एक अर्धा तास, 1 तासभर असं कधी-कधी पप्पा न्यायचे. बरं. तर तेव्हा ते बघायचं ना ते म्हणजे आकडा म्हणजे मोठा आकडा, कॅश. कॅश. अरे मग मग आता 5वी माणसाचं गणित हो, किती सुंदर असू हो. शकतं. त्यात बरं. मी गणितातला ढ म्हणजे त्यात मी गणितातला ढ. पण पैसे समजायचे. मला मेजायलाच येत नव्हते. अच्छा. इव्हन मला कधी-कधी पप्पा बसवायचे ना, तर ते असे मेजताना बोटं म्हणजे कसं असं असं वालं होतं ते. हां, तर मग असं रस्त्यावरून आम्ही शाळेला जाताना झेंडा चौक ते गोविंदराव हायस्कूल मला वाटतं हां, एक अर्धा किलोमीटर असेल अंतर मे बी 800 मीटर काहीतरी असेल हां. 700-800. जाताना 7-8 पानपट्ट्या लागायच्या. बरं. मग मी असं जाताना मग ती विचारसरणं, हे केव्हा हिशोब करायचं? ह्याचं भारी आहे नी. 8 आणे रुपये दिला, 4 आण्याची बडीशेप घेतली, 8 आण्याचं पान घेतलं, रुपयाचं पान घेतलं, हिशोब निघेल, पैसे परत द्यायचा संबंध नाही. आपणही मग पानपट्टी आता काय? मग त्याच्यानंतर ते किराणावाल्याचं दुकान. हां.
₹5 किलो, ₹7 किलो, ₹2 किलो, ₹3 किलो. एकूण सोप्पं आहे ना बेरीज करायला. कॅल्क्युलेटर आपल्याला मदतीला आहे, हे हां, डोक्यातच नव्हतं. हां. कारण आपण निष्पाप मनाचे. बरोबर. उपकरणाचा वापर करणं अशा कोणत्याच गोष्टी आपण त्या बघत कधी नव्हतो. तर नव्हतं. ते सोप्पं आहे ना हिशोब हां, ₹2, ₹5 आणि काय करायला लागते, पुड्या बांधायला शिकायचे हां, कागदाच्या. हां. मी लिटरली पानं फाडून पुड्या बांधायला शिकायचो. अच्छा. हे कसं बांधता येईल? हो का? ते झालंच नाही. हां, मग ट्रायल बेससाठी किंवा काहीतरी करतोय आपण, पैसा कमवताना म्हणजे कमवू शकतोय काय बघायला मी 5वी काय 6वी ला असताना मी अ, विनायक जो आता बँकेमध्ये मॅनेजर आहे तो हं, आडनाव आठवना त्याचं आणि एक सचिन गोरंबे म्हणून एक मुलगा होता. आम्ही हां, तिघं लिटरली व्यंकोबा मैदानातल्या चिंचाची झाडं होती. हां. तर त्या चिंचा तोडल्या. बरं. त्या तोडल्यानंतर बुद्धिमत्ता आपली किती शार्प आहे हो. हे आपल्याला हळू कळत जाते. हे विकायचं कुठं? हं. अच्छा. मग आमच्यात डिस्कशन चालू झालं. आता हे विकणार कोणाला? काढलोय एवढं खरं. चिंचा कोण खातंय? पोरी. हो. गर्ल्स हायस्कूलच्या दारात जायचं. अरे बापरे! मग शाळेचा हे ड्रेस कधी 6वीतच? 5वी ला काय 6वी ला असताना. शाळेचा ड्रेस. मग त्याच्यात मला एक गोष्ट जाणवली की आयला आपले कपडे बघून कोण येत नसेल का? हं. लय गरीब दिसायला लागतंय काय? कोण म्हणजे पहिली बेल झाली, दुसरी बेल झाली. कोणीच कोणीच हे आलं घेईना. नाही. शेवटी शर्ट काढलो. बनियनवर बसलो. मग ते घेईच ना. म्हणजे असं काय भीक मागायची परिस्थिती नाही, नव्हती नाही, नाही. आमच्यावर. पण एक एक असतं क्युरिओसिटी की एक असतंय कारण मिळवू काहीतरी करू. शकतो का हो, आपण हो, हो. ₹2 ₹5 तेव्हा ती बरोबर. भरपूर होती हो. रक्कम. कुणीच घेतलं नाही. मग तिथे एक म्हातारी बसायची. मग तिला शेवटी ते दिलं. हं, मला वाटतं काहीतरी ₹2 ला आणि हं, आम्ही तिघं जण. तर ते 12 आण्याचं आईस्क्रीम होतं. हं. म्हणजे ना धड दूध पण होतं, ना धड पाणी पण हो, होतं ते. म्हणजे 8 आणे, 12 आणे आणि ₹1 अशी आईस्क्रीमांची प्राईज होती ती हां. कांडी हो, आईस्क्रीम. कांडे. तर आता म्हटलं 8 आण्याचं घेतलं तर 8 आणे शिल्लक राहणार भांडणाला कार आहे. 12 आण्याचे 3 आईस्क्रीम घेतले. त्याला सांगितलं 25 पैसे राहू दे मामू. अच्छा, तुझ्याकडे राहू दे. मोहम्मद म्हणून मामू होता. हां. म्हणलं राहू दे चला. मग तो पहिला बिझनेस तुमचा तो ट्राय केला. पहिला ट्राय केलेला एक बिझनेस. म्हणजे बिझनेस असं नाही, त्याला की मर्दा लोकांच्याकडे कसं पैसे मागायचं, गल्लीत कोण दे 4 आणे दे की 8 आणे दे की वालं. हां. ₹1-2 मिळालं तर पण हे कामच आहे. हे जे बिझनेसची तुमची जी इच्छा झाली करायची, ती वडिलांकडे बघून झाली म्हणता येईल का? का गावातल्या लोकांकडे बघून? वडिलांचा किती तुमच्यावर प्रभाव होता बिझनेस अँगलनी? बिझनेस अँगलमध्ये मला वडिलांनी असं फारसं गाईड कधी केलं नाही. केलं नाही. त्यांनी फक्त टार्गेट एकच केलं, की ये दुकानला. अच्छा. पण शिक. हं. येऊ नको दुकानला चालतंय, पण शिक. हां, शिकत नाहीस तर दुकानकडे ये. हां. आणि माझ्या डोक्यात टायटल क्लिअर होतं, की मला जर शाळेतलं काही येत नाही, तर माझ्यासाठी दुकान ऑप्शन बेस्ट आहे. हं. सेट आहे. हां, आधीपासूनच क्लिअर हां, होतं. क्लिअर होतं. हां. तर मी लिटरली त्याच्यासाठी प्रयत्न करायचो. मला बाप शाळेतनं कधी काढेल. हं. कारण ते पुस्तक उघडलं की झोप यायचं. म्हणजे मी लिटरली पास झालोय. कधीही मी अभ्यासाच्या जोरावरती 14वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं नाही. सगळं कॉपीच्या जोरावरती पास झालो. म्हणजे 7वी ला असताना माझं फर्निचर दुकान असल्यामुळं आम्ही टिपॉय, बेड वगैरे सगळं बनवायचो. हो. तर तेव्हा मी एक पॅड बनवलं होतं बरं, आणि ते पॅड 18 एमएमचं होतं. बरं. आणि त्याच्यात अशा चिठ्ठ्या असायच्या. त्याच्यात खाली सागवानचा गोट लावलेला होता. हां, आणि तो गोट असा पट्टी काढता येण्यासारखा होता आणि त्याच्या आत ह्याचं ठेवायचो आम्ही चिठ्ठ्या सगळ्या हां, कॉप्या. हां. वाह! इथं इथं सगळ्या कॉप्या ठेवायचो. हं, म्हणजे पॅड वापरायचं का अंडरपॅन्ट हां, हे वर्गावर कुठलं सर येणार आहे त्याच्यावर ठरायचं. कारण सर किंवा मॅडम आल्यानंतर आम्ही दप्तर ठेवायला जायचो ना बाहेर बरोबर. वर्गावर. हां. जर सर आले तर इथं चेक करू शकतात आणि मॅडम आल्या तर मग मॅडम तिथं चेक नाही करणार ना. तर आम्ही ते तिथं ठेवायचं आणि ठेवा. सर आले तर ते पॅडमध्ये घालायचं. म्हणजे लहानपणीपासूनच उद्योग खूपच उद्योग हां? मी एवढे केलेत की नाही म्हणजे लिटरली माझ्या बापानं म्हणायला कधीही मागं-पुढं बघितलं नाही, की हे पोरगं जन्माला आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय. असं. हो. मग मी तेच ऐकलंय, की त्यांनीच तुम्हाला म्हटले, "तर कशाला व्हिडिओ बनवतोय तू?" म्हणून. कशाला व्हिडिओ बनवतोय?
काय बनवतोय, काय म्हणले होते तुम्हाला तेव्हा? माझी इज्जत घालवायला लागलात. कारण वडील आमचे प्रतिष्ठित आहेत हो, बरोबर गावामध्ये आणि बिझनेसमॅन. आणि बिझनेसमॅन आहेत आणि हेल्पिंग नेचर आहे हो. त्यांचं खूप. म्हणजे कोणी म्हणजे भावकी असू दे, शेजार-पाजारी असू दे, पै-पाहुणे असू दे, तर त्यांचं हेल्पिंग नेचर आहे. म्हणजे हं, कोणाच्याही मदतीला थोडी रकमेला घेऊन का होईना पण ते हं, पडतात. हं. अजूनही पडतात. म्हणजे लिटरली माझ्या वडिलांनी जर 1-2 कोडं जरी असं घालवलंय म्हटलं तरी म्हणायला काय वावगं ठरणार नाही. बाप आणि तो माणूस आज त्या गोष्टी करून दुःखी अजिबात नाही. हं, म्हणजे एखाद्याला हादरा लागला असा की एवढे पैसे गेले, मग हं, काय हं, करू आता? तो माणूस खुश आहे, आनंद आहे. मी मदत माझ्या पद्धतीने केल्या, परीने हं, केल्या. आणि त्यामुळं त्या माणसाकडे बघून मुळात आमचे आजोबा यांचं गुडविल खूप चांगलं. हं. ते पण शिक्षक बिझनेसमध्ये होते होते का? शिक्षक होते. अच्छा. त्यांना हं. 7 मुलं बापरे! आणि छोटंसं घर होतं. अगदी छोटं. त्यात ते सगळं म्हणजे 5 मुलं, त्यांचं कुटुंब, त्यांची मुलं वगैरे. आमचे वडील सगळ्यात लहान हं. आणि 2 बहिणी. ती सांभाळायची लायकी किंवा परिस्थिती नसताना सुद्धा नसताना पण त्यांनी. माझ्या आजोबांनी म्हणजे मलखांमध्ये स्टेट लेव्हल किंवा नॅशनल लेव्हलला सगळ्या गोष्टी आमच्या आजोबांनी केल्या. खूप मोठं नाव आहे. इव्हन मला वाटतंय, की म्हणजे जिथं पण माझ्या ऐकण्यात आहे, की महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या स्थापनेच्या वेळी माझ्या आजोबांनी पुढाकार घेऊन ती स्थापना केली होती. अरे वाह! म्हणजे त्याच्यात होते ते संस्थापक म्हणून सेक्रेटरी किंवा हं. संचालकच्या ह्याच्यावर आणि तिथून खूप त्यांनी कुस्तीमध्ये होतं त्यांचं प्रावीण्य. काय सीन होता तो जेव्हा तुम्ही वडिलांना म्हणाले, की मला आता व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा वडिलांना कळालं असेल कुठूनतरी हा कळालं. काहीतरी उद्योग वेगळाच करतोय. मित्र, काय सीन होतं? वडिलांचे मित्र. अच्छा. मग त्यांनी म्हणजे काय केलं तुम्हाला? माझ्यासाठी वडिलांचे मित्र बऱ्याचदा म्हणजे चांगलेही ठरले आणि वाईटही ठरले. जासूस पण होते काही? जासूसच होते एक प्रकारचे. जासूस होते. कारण काय होतं बाकीचे मित्र असं म्हणजे सतत निगेटिव्हिटी द्यायचे हां, माझ्याबद्दल. हां. इव्हन मग त्यांनी जेव्हा सांगितलं, तर काय वडिलांचं रिएक्शन होतं? वडिलांचं रिएक्शन हेच होतं, की म्हणजे मुळात त्यांना सांगतानाच असं सांगितलं होतं, की छान व्हिडिओ करतोय असं नव्हतं. बरं. अब्रू काढलं पोरग्याने. आई गं! मग ते डायरेक्ट माणूस घेताना असा घ्यायचा, की म्हणजे संपलो आता मी. म्हणजे मी एवढं कमवलं किंवा मी एवढी इज्जत कमवली, आज माझा मुलगा घालवला. मग ते मला परवानगीच द्यायचे नाहीत. मग मी कधी त्यांच्या मोबाईलमधलं WhatsApp डिलीट करायचो, कधी TikTok डिलीट करायचो, कधी YouTube डिलीट करायचो. ते मग काय म्हणाले काय होते तुम्हाला? एकच वाक्य, "अब्रू काढणार आहेस तू माझी. मला लाज वाटते, की तू माझं पोरगा आहेस आई गं! व्हिडिओ आणि बनवल्यावर? व्हिडिओ बनवतोय म्हणून." नाही व्हिडिओ बनवायच्या अगोदर कांड पण तेवढे केलेत ते ना ते मी. ते काय बरोबर. तेवढ्या लफडे तेवढे केल्यात होय. आम्ही. म्हणजे मला सांगा मी बिनधास्त बोलतो. मी म्हणजे माझ्या बायकोलाही सगळं माहीत आहे. हं, आमच्या वडिलांना सगळं माहीत आहे. आमच्या आईला सगळं माहीत आहे. हं, मी नाही लाजत. माझं एक तत्व आहे बघा, एक्सेप्ट करा. हं, जी पण परिस्थिती आला ना, हं. ते एक्सेप्ट करा, तरच तुम्ही त्याला म्हणजे टॅकल करू शकता. बरोबर. तरच त्याला तुम्ही फाईट देऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही फेमस झाले, अजून बिग बॉस नाही, पण YouTubeनीच फेमस झाले, तेव्हा वडिलांचं काय रिएक्शन होतं? कारण आपल्याकडे वडिलांचं ना रिएक्शन लॉकडाऊनमध्ये चेंज झालं. अच्छा. म्हणजे लॉकडाऊनपर्यंत वडील माझ्या निगेटिव्हमध्ये होते. हं. आणि लॉकडाऊनच्या वेळी परिस्थिती अशी होती, की प्रत्येकाला एकच वाटत होते, की आता काय कधीही कुणाचाही मृत्यू होऊ हो, शकतो. हो. मग त्यावेळी मी पप्पांना म्हटलं, "आता? आता आता तुमची इज्जत?" मग पप्पा म्हणले, "का?" म्हटलं, "आत्ता आत्ता इज्जत घेऊन चाटायची आहे का? हां, आत्ता बरं. काय करणार?" हं, आनंद मिळते की नाही हं. आपल्याला, त्या निमित्तानं मी माझ्या आईशी बोलायला लागलोय हो, म्हटलं. बरोबर. मी बोलत नव्हतो. हो. बोलत नव्हतो म्हणजे राग पण नव्हता. नाही म्हणजे आमच्या हो, गप्पा गोष्टीच संभाषण व्हायच्या व्हायचंच नाहीत. नाही. हां. व्हायच्याच नाहीत. ते मिसिंग होतं आमच्या हो, लाईफमध्ये. हो. व्हिडिओच्या माध्यमातून ते सुरू झालतं. अरे! मी, माझी बायको, माझी आई आम्ही कनेक्ट झालो होतो हं, एकमेकांशी. हं. जे आज लोक बघतायत ना, की आईचा किती आदर हा करतोय किंवा हां, वडिलांचा किती रिस्पेक्ट हा करतोय, तर याच्या अगोदर हे नव्हतंच आमच्यात. नव्हतं. आणि डिसरिस्पेक्ट असं नॉर्मल नव्हतं. मराठी फॅमिलीमध्ये नसतंच. नसतंच. आपण जास्त एवढ्या गप्पा नाही मुळात मारत. वडिलांना घाबरतोच ना आपण घाबरतोच सगळे. आपण हां आणि बोलत नाही जास्त. बापासमोर कोण बोलणार? कोण बोलतंय? आईला आपण डाळडूर करू. हो, "काय तुला काय कळतं? गप्प बस, सांग पप्पासनी जाऊन." हो तेवढंच. ते करू शकतो. पण वडील आले की हं, मग त्यावेळी त्यांना म्हटलं, "घ्या आनंद. आहेत समजा महिना 2 महिने. हं, करा व्हिडिओ, मजा घ्या. हं, तुम्हाला बरं वाटलं करा. हं. आता हे 2 महिने तर 3 महिने तर द्या म्हटलं मला 2-3 हां, महिने. जगलो, वाचलो, तुम्हाला वाटलं बंद करा, मग मी बंद करतो."
अरे बापरे! आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. त्यात हां, वडील पण इन्व्हॉल्व झाले. हां. यायला लागले कारण घरी कामच काही नाही. काय नाही. आणि लॉकडाऊन उठल्या-उठल्या बेळगावचं एक कपल आलं. त्यांनी माझे पाय धरले बरं, आणि लिटरली ते 50 एक वयाचे असतील. बरं. शिक्षक होते दोघं नवरा-बायको. त्यांना 2 मुली. ते येऊन मला बोलले, की "तुमच्यामुळे मी मरताना वाचलोय." अरे वाह! म्हणजे मला ते शॉकिंग होतं आणि पप्पांना पण शॉकिंग होतं. पप्पा होते तेव्हा. हो. हं, आणि म्हणलं का म्हणजे मी काय केलं तुमच्या आयुष्यात बदल? तर तुम्ही एक व्यावसायिक आहात हे आम्हाला माहीत आहे. हं, तुम्ही चांगल्या ह्याच्यात आहात हे आम्हाला माहीत आहे. पण तुम्ही तेवढं सगळं असताना या छोट्या-मोठ्या गोष्टीतला किती पटीनं आनंद घ्यायला लागलाय ना हं, आणि आमच्या घरात चौघांनाही आम्हाला कोरोना होता. हं. बापरे! तर आम्ही लिटरली आता मरून जावं आपण. आम्ही या ह्याच्यात होतो. आम्ही वाचलो चौघे पण. हं, मी अक्षरशः आत्महत्या करणार होतो. हं, पण तुझं बघत म्हटलं माझी वेळ निघून गेली, विचार बदलले, विचार निघून गेले आणि थांबलो आणि आज जगलोय बघा म्हटले आणि त्या माणसानं श्रेय दिलं. हं, म्हणजे हे देवाशपथ हे खरं आहे. ह्यात हं, कुठेही लाल संघटनेचा संबंध नाही. हं, हं, माझी लाल हं, संघटना. हं. हे खरंच आहे. हे सत्यच आहे. तर त्याच्यावर ट्रोलिंग सगळ्यात जास्त होते. जास्त होते. कारण काही सांगायला मग वडील गेलं ना, काय म्हणले त्याच्यानंतर? तेव्हा वडील म्हणले, की "तू करतोयस ते काहीतरी चांगलं आहे." असं मग म्हण हळू काही लोकांच्या दुकानात फोन यायला लागले. हां, काही लोकांनी सांगितलं, की म्हणजे आम्ही लिटरली आमच्या घरात वाद इतके आहेत आईबरोबर, वडिलांबरोबर. कारण ते वयस्कर झाल्यानंतर काय होतं ना, थोडी बुद्धिमत्ता कमी हं, होत जात्या. त्यांचे क्वेशन्स हं, वाढतात. हं. त्यांचे आर्ग्युमेंट करण्याच्या पद्धती बदलतात. मग ते चुकीचे जरी असले तरी त्यांना ते योग्य वाटत असतात. त्यांना बरोबर वाटत असतं आणि आपण काय करतो ना, आपलं जनरेशन जे आहे, प्रत्येक जनरेशन हे स्पीड घेऊन येतंय होय, जन्माला. बरोबर. म्हणजे आपण एक स्पीड वेगळं घेऊन हो. आलो. आमची मुलं आमच्या अजून स्पीड पुढचं आहे. स्पीड घेऊन आलेत. हं, तर ते आपण ॲक्सेप्ट नाही करू शकत. हं, मग त्यांना आपण कसंही बोलणं. मग ते लिटरली म्हणजे आम्ही आता सोडायचा विचार करत होतो. मी माझं मत बदललंय. हं. मी कशी असेल माझी आई, मी हां, तिला आयुष्यभर सांभाळेन. असे हां. फोन आले, सांगितले. हो ना? मग बऱ्याच जणांचे फोन यायला लागले. वाह! की आमच्या नवरा-बायकोंमध्ये वाद आहेत आणि घटस्फोटापर्यंत चालले. आता आम्ही काय करायला पाहिजे? म्हणजे ते एक प्रकारचं ते म्हणजे काय डी-पी दादा मोटिव्हेशन. कन्सल्टंट हां, मोटिव्हेशन. काय तो संदीप हां, माहेश्वरी महेश्वरी. असं. मी म्हटलं, "अरे काय नाही, थोड्या गोष्टी वेळ जाऊ द्या." हां, आयुष्यात एक गोष्ट शिका, की कोणत्याही गोष्टीला वेळ जाऊ द्या. बरोबर. भांडण झालं ना, एक्सेप्ट करा आणि थांबा. भांडू हं, नका, हं, थांबा. हं. 1 2 दिवस, 4 दिवस. तो राग थोडासा डाऊन येतो, तिथपर्यंत जातं. आमच्याही घरात भांडण असतात. आणि जेव्हा वडील तुम्हाला म्हणाले, "मला जरा बरं वाटतंय." आत्ता त्यांचे मित्र तुमच्याबद्दल काय म्हणतात? आता तेच मित्र जे त्यांचेच म्हणायचे मित्र मला हे फोन करतात, हां, की आमच्या पाहुण्याचं अमुक ठिकाणी उद्घाटन आहे. हां, तू किती घेतोस? हां, मी मग त्यांना म्हणतो, "हे असंच आहे ना." हां. मुद्दामून. हां, हं. असंच आहे ना. मग ते म्हणतात, "ही तारीख." "अरे रे रे! बिझी आहे." म्हणजे त्या एक आपली व्हॅल्यू पण थोडीशी समजली हो, पाहिजे त्या हो. लोकांना, की काहीतरी बरोबर करून आहे. हे इथपर्यंत आलेत हां, आणि मग ते पप्पांना फोन करतात, की सांगा त्याला. हं. मग पप्पा मला माहीत आहे ना, की हो, हो. पप्पांकडून येणारच आहे. येणारच आहे. मग पप्पा सांगतात, की "ए जा की तुला काय अडचण आहे? हं, पैसे लागले मी देतो." हं. म्हणलं, "पैसे नाही पप्पा मला त्या दिवशी जरा असं-असं जायचं." मग त्यांनाही खोटं ठरू देत नाही, की हां, मी खोटा आहे असं. हो. ठीक आहे काय बघ अरेंजमेंट कर एखाद दिवस पुढे मागे कर. हं, मग त्यांना विचारतो तुमची तारीख काय ॲडजस्ट हं. होते काय? मग ज्याच्याकडं क्षमता आहे तारीख ॲडजस्ट करायची, हां, तो एखादी तारीख ॲडजस्ट करतो. हां. ज्याच्याकडे होऊ शकत नाही तो किंवा करून टाक. पत्रिका, मग मी त्यांना सांगतो, की ठीक आहे मी त्यांना ॲडजस्ट करायला लावतो. हं. दुसरा कार्यक्रम आहे, तुमच्या कार्यक्रमाला येतो. येतो. पण ते आता वडिलांना प्राउड फील करत असेल, की "अरे, आमचा डी-पी दादा आहे आता." आता म्हणत असतील असं. आता म्हणजे पप्पांची भाषाच बदलल्या. म्हणजे मुक्ताफळ आहेत सगळी. हो का? होय. म्हणजे मला म्हणजे जे अपेक्षित मला कधीच नव्हतं. कारण इतकं चुकीचं पण वागलो होतो. नाही, आणि मी तुमच्याबरोबर खूप रिलेट करतोय. मी आजपर्यंत माझ्या ऑडियन्सला कधी सांगितलं नाही. पण मी 5वी पर्यंत प्रत्येक वर्षी फेल व्हायचो. आहे ना, आणि तुम्ही जे म्हणाले ते सगळे कांड आयुष्यात केलेले आहेत. साहेब माझा मुलगाच होता नापास. सगळं सगळं झालं. हे आणि सोशल जे मीडियावर सांगितलं आणि नाही जे कोणी. घरात म्हणायचे ना, "हा वाया गेलेला आहे." हे मी गेलोय त्याच्यातनं, की ह्याला इथून पाठवा गावाकडे शेती करायला. वाया या शब्दावर एक गोष्ट सांगतो. आपण म्हणतो बघा, अ, वाया मार्ग वापरणारे, हो. कशाला वाया-वाया वाया. मार्ग हां. वापरायला.
ऍक्च्युली तेच लोक सक्सेस झाले. सक्सेस झाले. बरोबर ते आहे. वाया हा शब्द ऍक्च्युली मार्गासाठी आहे. एक हो. वाया मार्ग आपण स्वीकारलेला असं म्हणतो. ॲब्सोल्युटली. माझा मुलगाही नापास झाला आणि मी हसू का रडू मला कळत नव्हतं. हं. म्हणजे एक तासभर माझ्या डोळ्यात पाणी होतं. हो, आणि मी ब्लॉग बनवत चाललो होतो. हो. म्हणजे आमच्या शोला शूटिंगला चाललो होतो मुंबईला आणि रिझल्ट होता 1 वाजता काहीतरी. तर मी हं, बघत होतो आणि मला असं होतं की आता 10वी हं. आहे ना हं, पोराची. हं, हं. आतापर्यंत नापास झाला नाही. मे बी गव्हर्नमेंटची कृपादृष्टी की त्यांनी सांगितले नापास करायचं. खरंच. आणि दिसताना आम्हाला 70-72% वगैरे 75% दिसायचं. आणि इंग्लिश मीडियम घातलं कारण त्याला इंग्लिश बोलता यावं. आम्हाला कधी जगात जाता जम आलं नाही आणि त्यांच्याशी इंग्लिशमध्ये संभाषण साधता आलं नाही. तर त्याला यावं आणि ते येत होतं आणि तो बोलतोय आज खूप छान इंग्रजी बोलतोय, बास. कळतंय. मला मिळवलं बास तेवढं. झालं. तर तर तो मला बायकोचा फोन आला आणि अ, तिनं म्हणजे रडून दंगा. म्हणलं, "अगं काय झालं सांग?" म्हणजे हर्षचा विषय राहिला. मग मी 2 मिनिटं शॉक आहे. मग म्हटलं, "ठीक आहे, तू त्याला काय बोलू नको." नाही त्यानं रिझल्ट बघितला. "बघू दे, काय बोलू नको, एक 10 मिनिटं दे," म्हटलं मला. हं, एक 10-15 मिनिटं मी विचार केला. म्हणजे लिटरली एका बापाच्या मनामध्ये एक भीती असते ना, हं. की माझ्या मुलानं जर काय करून काय घेतलं करून तर घेतलं काय तर? करावं? मी त्या ते मनात फीलिंगमध्ये आलं. होतो. हो. मी फोन 10 मिनिटांनी केला. म्हटलं, "बाळ काय झालं?" तर म्हणला, "बाबा मी प्रयत्न चांगले केलेले, हं, पण राहिले." "आयुष्य संपलं काय?" म्हटलं "तुझं." हं, "मी 2 वेळा 3 वेळा नापास आहे. हं, कुठं आयुष्यात मागं राहिलोय का?" हं. पण नाही बाबा, पण मी सुटायला पाहिजे. ठीक आहे. आता ऑक्टोबरला बघ. आपल्या वेळी ऑक्टोबर हो, होतं. हो. तर तो म्हणला, "नाही पुढच्या महिन्यात परत आहेत एक्झाम." अच्छा लगेच त्यानं असते आता. तोपर्यंत हां, हां, 1 महिन्यातच काहीतरी असतात त्या. हां. ठीक आहे, तेव्हा दे. मग हं, त्याच्यासाठी एक सेपरेट ट्युशन लावली. मी त्या चांगला पगार दिला शिक्षकांना, की हं, सुटू दे. जाऊ दे. कॉलेज लाईफ एक एन्जॉय करू दे. हं. तर त्याच्यानंतर तो परत परीक्षेला बसला. परीक्षेतनं आला. मला म्हणला, "बाबा पास. 1 नंबर." मग मी चला संपला विषय म्हटलं. रिझल्ट लागला. म्हटलं, "हर्ष काय?" 3 मार्कानं पेपर गेला. 3 अरे रांडच्या फेल. पाडायचंच 13 मार्क होतं तुला. 100 80 पैकी 3 मार्काने गेलं म्हणून. अहो पण पप्पा 3च कमी पडले. अरे पण 13 पडले नाहीत ना टोटल. हं. तेव्हा मी कसा होतो माहिती आहे? येस. येस. नफा झाला. नफा. हे आनंद का होता माहिती आहे? कारण तू नोकरी करू शकत नाही. हं, बापाला मुलामधल्या कमी जादा गोष्टी समजतात. हं. तर त्याला मी त्या दिवशी बिझनेसमध्ये. सांगितलं, "आता 1 वर्ष आहे तुला, हं, की तू काहीच नाही करू शकत. हं, 1 वर्ष दुकानात मला वेळ दे हं, आणि ही शिक्षा तुला. हं, नापास झालास म्हणून. तुला करिअर बाकीच्या गोष्टीत करायचं आहे, कर हं, जा. पण ही शिक्षा तुला." हं, म्हणला, "मी शिक्षा भोगेन." मग म्हटलं, "मला ते हेडफोन पाहिजे." "पगार देतो बघ," म्हटलं. हं, ₹3000. हं, "जमलं तर बघ." म्हणजे 1 महिना आला. त्यात 12-13 दिवस खाली टाकलेला हं, आणि हेडफोन मागितला. हं, म्हणलो, "सुट्ट्याच आहेत," म्हटलं "तुझ्या. डबल दंड पगार तू द्यायला लागतोस," म्हटलं "मला. एवढ्या सुट्ट्या घेतल्यास." मग तो आता कंटिन्यू करतो. हं, आता कंटिन्यू येतोय. कशासाठी? त्या 3,000 साठी 4,500 चा हेडफोन आहे त्याच्यासाठी. मला म्हटलं, "मग 4,500 द्या. हं, हेडफोन घ्या. हेडफोन घेऊन द्या. मी काम करतोच की," म्हटलं तुमचं. हं, "नाही," म्हटलं. "तू 1.5 महिना त्याच्यासाठी घासायचं. हं, मग ते आणायचं. तेव्हा तू ते वापरून झाले की कपाटात ठेवणार आहेस. हं. नाहीतर तसाच टाकणार आहेस." पण हा जो तुमचा माइंडसेट आहे, हा मारवाडी लोकांचा आहे. ती असंच करतात. लवकर दुकानात आणतात, आहे ना. आधी काम कर, मग पैसे. हे तुमच्याकडनं कसं आलं? म्हणजे काय मारवाड्यांच्यातच राहिलो ना मी. हां, 5-6 मित्र माझे मारवाड्याचे पण तेच आहेत. म्हणलं मी. आणि ती लोकं आणि सतत वडिलांचा लहानपणापासून टोमणा कसा आहे, "हे बघ, ते बघ, ते बघ." म्हणजे ते आणि हे असं सगळे ते वाटलं वाले सगळे मारवाडीच होते. ते वाले मारवाडी नव्हते. हां, पण मग मी असं बसायचो ना, मग ती आत्ता लोकांना कळतंय, की मारवाडी लोक हुशार आहेत. हं, गुजराती लोक हुशार आहेत. हो, बिझनेसमध्ये त्या लोकांचा हात कोणी नाही धरू हो, शकत. पण ते त्यावेळी आहे ना, मी त्या लोकांकडून शिकायचो. म्हणजे हं, बघायचो. कारण माझं फर्निचर दुकान आणि मॅक्सिमम कस्टमर माझं मारवाडी, गुजराती, हं, जैन, ब्राह्मण हो, हे सगळे लोक माझ्याकडे म्हणजे सगळ्याच कास्टचे हो, येतात. पण हे लोक दिसायचे. हो,
कारण ते बार्गेनिंग करण्याच्या पद्धती, हं, कशा पद्धतीनं बार्गेनिंग. हं, तुम्ही बार्गेनिंग ऐकलं असाल. हं, बार्गेनिंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. हं. म्हणजे लिटरली मी अशा बार्गेनिंग बघितल्यात, की जिथं माणूस समोरच्याच्या कानाखाली मारू शकतो. म्हणजे त्याने इथपर्यंतच्या पेशन्स वाढू बार्गेनिंग. शकतो तुमचा. त्याच्यातनं माझा पेशन्स लेव्हल खूप वाढला, जे हं. बिग बॉसमध्ये सगळ्यांनाच दिसलं. हो. मी असाच उभा राहायचो काही झालं तरी. हं. ह्याच्यापेक्षा ह्यांचा काय वाईट मी विचार? पाहिले. ह्याच्यापेक्षा वाईट बघितलंय मी. पाहिले. ह्याच्यापेक्षा वाईट हॅमरिंग बघितलंय मी. हो. पण पहिल्या 2-3 दिवस एवढं वाईट हॅमरिंग बघितलं नव्हतं मी. हं. पहिल्या 2-3 दिवसामध्ये अक्षरशः रडलोय. आम्ही असं म्हटलो, "ठीक आहे बिग बॉस आम्हाला घरी जाऊ द्या. हो. आम्हाला नाही खेळायचं." का असं वाटलं तुम्हाला? भयानक होतं हो ते. भयानक म्हणजे काय? भयानक म्हणजे एकतर तो टास्क हां. म्हणजे स्पर्धा. बरं. स्पर्धा आपण कशी खेळतो म्हणजे 100 मीटर पळायचं आहे. हां. पळा. हो. हे बघितलंय हो. आपण. बरोबर. जिंका दुसऱ्याला किंवा हारा वडा, 2च गोष्टी. दुसऱ्याला वडा हं. आणि मग तू पळ. अच्छा. हे नाही बघितलं ना आपण. हां. म्हणलं, ये रूल कब बनाया? हां. हा रूल आम्हाला माहीत नाही. मग त्याच्यानंतर अंथरूण आमचं बेड काढून घेतले हं. आणि त्याच्यामध्ये असं होतं की खाली झोपायचं. तर हं. वर्षातही झोपल्या होत्या. हं. जान्हवी, निक्की वगैरे. तो वाद एक छोटा-मोठा हं. त्यांचा चालू झाला हं. ड्रामा आणि आमच्यासाठी वर्षातही म्हणजे हं. फार मोठे ॲक्टर. आम्ही लहानपणापासून हो. त्या देखण्या असतानापासूनचे हो. फॅन आहे हो हो. आम्ही, बरोबर आहे. तेव्हापासूनचे. तर आम्ही त्या लोकांची जर ही लोकं अशी वागायला लागल्यात, हां. मग आम्ही किती झाडकी पडती. हं. आपलं काय चालणार आहे यात? हं. आणि त्यात ते 2 बिल्डर तिकडं. हं. म्हणजे उद्या जाऊन भांडण जरी काढावं म्हटलं तर ही 2 रप्प्या अशी आहेत. हं. आज त्यातला एक माझा जिवलग आहे म्हणजे माझ्या त्याचाच आज कार्यक्रम आहे बघा. मी बरं. जाणार आहे. बारामतीला. आणि उद्या सकाळी पण त्याच्या वडिलांची सेवानिवृत्ती मी त्याच्याकडे चाललो. आम्ही इतके कनेक्ट झालो एकमेकांशी. हां. पण त्यावेळी ते होतं. हं. म्हणजे आम्ही हरलो तो. तिसऱ्याच दिवशी आम्ही हरलो. तिसऱ्या नाही, दुसऱ्याच दिवशी. पुरुषोत्तम दादांना तर मी म्हटलं, "दादा माझी इच्छा आहे तुम्ही इथं राहू नका." का? तुम्ही एका वेगळ्या संप्रदायातनं आलाय हो. आणि इथं खोटं बोलणं आलं, एकमेकावर आरोप करणे आले आणि हे येणाऱ्या तुमच्या म्हणजे 100 वर्ष वाया घालवू शकतात. हं. माझी इच्छा आहे प्रामाणिक. दादा हं. शांत राहावा. हं. त्या एकाच माणसाच्या पाया मी पडलोय त्या घरात. बाकी कुणाच्याही पाया पडलो नाही. मग ते 2 दिवसानंतर काय बदललं असं तुमच्यामध्ये? काही की तुम्ही नाही. ठरवलं आता आता ह्या लढायचंय? आठवड्यात नॉमिनेट झालंय. हां. ह्या आठवड्यात बाबा कोण अधनं-मधनं बाहेर तिने काढतं नाही. कोणी ना हां. कोणीतरी ह्या आठवड्यात बाहेर जाईलच. हां. आपला बी नंबर लागणारच आहे ना 1-2 आठवड्यात. हे आपल्या डोक्यातच होतं. कारण हां. मोबाईलवरनं गेलेल्या माणसाला लोक किती सपोर्ट करतील हे हो. माहीत नाही. आणि हो. पहिलीच वेळ होती, की बरोबर. मोबाईलमधनं उठून कोणीतरी टीव्हीवर गेलं. हां. बरोबर. ह्याच्या अगोदर आत्ताच्या लोकांना बघा तुम्ही. आता बरेच रील स्टार असे आहेत, हो. जे उठून बसलेत. मला हो. जायचं आहे, मला जायचं आहे, मला जायचं आहे. कारण त्यांना माहीत आहे, की सोशल मीडियावरच्या लोकांना सपोर्ट करतात हं. आणि वोटिंग पण करतात. बरोबर. आमच्या वेळी आम्हाला इतिहासच नव्हता ना. हं. आमच्या आधी कुणीच आता नव्हतं. तुमच्यामुळे सगळ्यांना आता कळालंय. कळालं, हां. की आहेत लोक सपोर्ट मग तुम्ही करतात. कधी ठरवलं, की आता आपण लढायचं इथे? पहिल्या आठवड्यामध्ये मी जेव्हा लास्टला सेव्ह झालो ना, तेव्हा मला असं वाटलं, की कदाचित पुढच्या आठवड्यात माझा नंबर आहे. हं. आणि त्यावेळी मी थोडंसं मेंटली असं विचार केला, की बाहेर कधी जाणार? हं. जेव्हा नॉमिनेट होणार. हं. मी प्लॅन असा तयार केला माझ्या डोक्यामध्ये, हं. की मी नॉमिनेटच नाही होणार. हं. आणि मी 5 आठवडे नॉमिनेट नाही झालो. हं. मी म्हटलं माझं पोट भरलं. हं. आता माझ्या दुकानाची जाहिरात झाल्या. हां. सोसायटी फर्निचर बोंबलून आलोय त्या घरात हो. आणि बाहेर सगळेजण दाखवल्यात. माझं काम झालंय. आता मी हं. कधीही जाऊ शकतो. हं. तेव्हा नॉमिनेट झालो. परत बाहेर गेलो मी. म्हटलं ओके अनेक आठवडा मिळाला. पण तुम्ही 5 वेळा नॉमिनेट झाले आणि 5 वेळा परत आले. काय मनात चाललं होतं तेव्हा? असं मीच एकच बाहेर जाणार आहे. असं? प्रत्येक वेळी हेच होतं, की मीच बाहेर जाणार आहे. पहिल्या आठवड्यात मी नॉमिनेट झालो ना, तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं, की पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या इतिहासामध्ये कधीही नॉमिनेशन झालेलं नाही. बरं. मला नॉमिनेट कुणी केलं? शिवराजने. हां. त्याला नाव घे कुणाचं तर एक नाव घ्यायला लागते असं असं म्हणत घेऊन. होतो. हं. आणि मग तो म्हणला, "काला का दादा, दीपी दादा, आता कोणाचं नाव घे." माझं अरे बापरे! घे माझं. खरं नाव घे. हं. मग इरिना होती. तिच्याशी माझं बॉन्डिंग छान नव्हतं हो. आणि तिचं 60-70% मराठी कच्चं होतं. हो. तर ती अशी होती, की आता म्हणजे काय तिला कळेच ना. हं. माझं नाव घे. तुम्हीच स्वतः म्हणले? हो, घे.
कारण डोक्यात एक होतं की पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन होत नाही. होत नाही. आणि झालं तरी होऊ दे. हं. लगेच काय बाहेर थोडीच पहिल्याच आठवड्यात गेम कसा संपेल? हां. सुरुवात तर होऊ दे. हे डोक्यात. आणि पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन केलं राव, माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. म्हणजे म्हटलं हे प्रकरण अंगलट आलं. अरे! मग तिथं परत जरा सीरियस झाले तुम्ही. आता काहीतरी आता सीरियस म्हणजे शेवटला सेव्ह मी झालोय सगळ्यात. म्हटलं लोकं मला वोटिंग करणार बहुतेक आणि बाहेर धुमाकूळ चाललाय आमच्या नावानं. मला आत येऊन स्वप्नील जोशी म्हटले, "मस्त छान चाललंय." आपले निलेश साबळे म्हटले, "काय बोर्ड वगैरे लागलेत. लोकांनी देव पाण्यात ठेवले तुमच्यासाठी गणपती मंदिरमध्ये." तेव्हा कळालं का? नाही, मी म्हटलो कदाचित त्यांना कंटेंट दिला असेल बोलायला. लोकांच्या सगळ्यांच्या तिने मनोबल वाढवण्यासाठी सांगायला लावलं असेल. मी म्हटलं, "हां, ठीक आहे, ठीक आहे. ओके." स्वप्नील सर म्हटले, "तुमच्या मिसेस मला भेटल्या कार्यक्रम दरम्यान." माझ्या डोक्यात तिच्या आईला म्हटलं, "माझ्या पाठीमागे बायको काय प्रमोशन घ्यायला चालू केली का काय?" म्हटलं. कारण त्याच्या आधी तिला कधीच आवड नाही आणि ती कधीच जात नाही आहे. ती माझ्यासाठी फिरायला लागली ते मला काहीच माहीत नव्हतं. बापरे! आणि त्या कार्यक्रमात स्वप्नील सर स्वतः म्हटले, की "मी नेक्स्ट वीकमध्ये बिग बॉसमध्ये जाणार आहे. तुमचा निरोप नक्की देईन तुमच्या मित्रांना." आणि हे मला ओह! माहीतच अच्छा नव्हतं. तुम्हाला बाहेरचा संपर्कच कधीच नसतो. काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. काहीच संपर्क नाही. माझ्या बँकेचा हप्ता एक घालवायचा होता. ते खात्याला जमा झालं की नाही मला टेन्शन होतं. मी रडून दंगा केलो. हप्ता परत गेला तर मी काय करू? बिग बॉसला विनंती केलो. म्हटलं, "1 मिनिट फक्त बायकोला फोन लावून द्या. मी इथनं बोलतो आणि तिला सांगा म्यूट कर म्हणून. तिचा आवाज पण येऊ देऊ नका. फक्त एकदा सांगू द्या मला काहीतरी मग सांगायचं दिलं का नाही परमिशन? नाही." काय एक गोष्ट तुम्ही शिकले तिथनं बाहेर पडताना? एक गोष्ट बिझनेससाठी किंवा स्वतःमध्ये बिझनेससाठी डी-पी नाही शिकलो. दादांमध्ये काय चेंज झाला? बिझनेससाठी एक गोष्ट शिकलोय आणि आयुष्यासाठी खूप गोष्टी शिकलोय. ओके. आयुष्य ॲक्चुअल काय आहे? हे बिग बॉसनं सांगितलं. कसं काय असं? तुम्ही आज काय-काय काम करताय? माझी सॉफ्टवेअर कंपनी आहे, हां, शाळा आहे. हां. काय अजून गरज आहे? गरज आहे पोटापाण्यासाठी थोडं. किती पोट आहे? हां, एवढी गरज नाही. हेच शिकलो. समोरचा एक दिवस टास्क असायचा. हां. त्या दिवशी आम्ही जीव तोडून मेहनत करायचो. का? हं. त्याच्यावर आठवडाभराचं धान्य घरात येणार आहे. बरं. आठवडाभर बसून खाल्लं ना बाई. अच्छा. आणि काय लागतं? तेवढंच लागतं जेवायला. 50 वर्षाच्या, 40 वर्षाच्या, 30 वर्षाच्या पाठीमागे जावा. काय गरज होते आपल्याला? हो, बरोबर. तेव्हा हेच होतं. शेतात काम चालू आहे. 4 भावंड आहेत, काम करतायत. अधनं-मधनं 3 महिन्यात 4 महिन्याची पिकं घेतायत. देवाण-घेवाण चालू आहे. बाजारातून काहीतरी आणतायत, काहीतरी छोटं-मोठं विकतायत. हो. दिवस अख्खा मिळतोय घरच्यांशी गप्पा-गोष्टी करायला, सोबत राहायला, पै पाहुण्यांकडे जायला, सगळं मिळतंय. ते मला शिकायला मिळालं. पण बाहेर येऊन परत जैसे थे. म्हणजे म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी. व्यावसायिक माणूस गप्प बसू शकत नाही. म्हणजे कुठलाही बदल आपण स्मशानात गेलो, स्मशानभूमीत, आपण काय म्हणतो, "काय आयुष्य आहे? इथं येऊन मरायचंच आहे, जाताना काय न्यायचं आहे? जगा." आणि तिथनं घरात जाऊन अंघोळ करून दुकानात बसलो, की "नाही, नाही, होत नाही, परवडत नाही, पाहिजे असलं तर घ्या." बरोबर, बरोबर. म्हणजे तुम्ही हे शिकले, की वर्स्ट केस काय होणार आहे? आणि पोटापुरतं जेवढं लागतं तेवढं हां. आहे. आणि धंद्यासाठी काय शिकलो ना, ऑप्शन्स देऊ नका. हं. ऑप्शन देऊ नका. देऊ नका. तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना ऑप्शन्स देऊ नका. बरं. हे कसं काय शिकले? आम्ही आमचं मीठ संपलेलं हं. बिग बॉसच्या घरात. आम्ही काय म्हणलो, "हे बिग बॉस मीठ देत नाही व्हय." आम्ही हलक्यातच घ्यायचो. हं, तांदूळ किलोभर तांदूळ बिग बॉसला जड झाल्यात होय. आम्ही असं म्हणतो. दिलं नाहीत त्याने आम्हाला. 1 दिवस, दीड दिवस आमचा उपाशी गेला. बापरे! उपाशी गेला. आम्ही सर्व्हाईव्ह केलं ना. आम्ही राहिलो ना. हं. मग आता माझ्या दुकानामध्ये मी काय सांगितलं, तुम्ही माझ्याकडे सर्व्हिसला. द्वेष म्हणून नाही हां, हं. सर्व्हिसला. मला काय हवं आहे? माझ्या आलेल्या कस्टमरला रिस्पेक्ट द्या. हो. त्याला ह्या वस्तूबद्दलची माहिती द्या. बरोबर. त्याला व्यवस्थित प्रेझेंट करा. ते चांगला आहे, कसा हं. आहे, काय सगळ्या गोष्टी. त्या होत नव्हत्या. कमी प्रमाणात होत्या. त्याला कस्टमर आला. दाखवा. हां. हां, कस्टमर आलं. त्याला तुम्ही या. हं. काय हवं आहे? किंवा काय बघणार आहे? हं. मग मी हे बघणार आहे. चला दाखवतो. किंवा हं. आम्ही सेपरेट लेडीज स्टाफ ठेवला आहे. हो. म्हणजे कामगारांची कामं आम्ही बरीच कमी केली. हो. माझ्याकडे आता अल्मोस्ट 20 एक लोकांचा टोटली स्टाफ आहे. म्हणजे हं. त्याच्यात मी मला पण धरतो. हं. माझ्या बहिणीला पण धरतो. बरोबर. तर हे सगळेजण आहेत. तर तुम्ही त्या गोष्टी करा. त्यांना हं. द्या. त्यांना दाखवा. पूर्वी कसं व्हायचं, कपाट तिथं, कस्टमर तिथं आणि हा इथं. हं. मग याची प्राईस किती आहे? त्याची होय दरवाजावर लिहिलं की. हां, असं असतंय गावाकडं. बरोबर हो. आहे.
तर गावाकडं काय दाखवायल्यात, हो, बघायल्यात असं वालं असतं ना. हो. तर त्या चेंजेस करून घेतल्या मी. ते बिग बॉस नंतर तुमच्यात अ, चेंज झालं. नाही त्याच्या अगोदर केलता, पण हं, त्याच्यात त्यांना मी सांगितलं, हां. की त्याच्यानंतर मी दंड लावायला चालू केला त्यांना. ओह! तुम्हाला मी सॅलरी देतोय, बरोबर, मला तुमचे पैसे नकोत. बरोबर. किंवा मी काय तुमच्याकडनं 10 ते 9 राबायचा आहे, 10 ते 12 राबा म्हणत नाहीये. म्हणत नाही. करा. पण मला ह्या गोष्टी हव्यात आणि ह्या जर तुम्ही चुकलात, हं, मग मी दंड घेईन. हं. ₹300 फाईन एका चुकीला. अच्छा. एका चुकीला ₹300 फाईन. मग त्याच्यावर लोकं नाराज नाही होत का? नाही, त्याच पैशाचं त्यांना जेवण. अच्छा, त्यांचेच पैसे. त्यांचे पैसे त्यांनाच. आपल्याकडे नाही घ्यायचे. हं. पण दुखतं ना, 10 लोकांच्या जेवणामध्ये माझेच पैसे गेले. मग माझं मी एकटा खाल्लो मग त्याने असतो. फरक पडला? आता साहेब मी सुरुवात जेव्हा केली ना दंड लावायला, तेव्हा ₹4,000-4,000 दंड व्हायला लागला. हं, मग मी काय करायचो ते 4,000 संपेपर्यंत जेवणच. हं, मग प्रत्येक वेळी जेवणात मी काय करायचो, माझ्या खिशातले ₹1,000 द्यायचो. हं, आम्ही जेवढ्या पार्ट्या तुम्ही बघताय, हं. त्या सगळ्या पार्ट्या व्हिडिओवर आहेत. त्याच्यात मी माझे ₹1,000 घालायचो हां. आणि मग खर्च किती आला 1,800 तर त्यातले ₹800 काढायचे. हं. म्हणजे त्यांना एक आनंद असा, की चला मालक म्हणजे आपले पैसे काढून घेण्यासाठी नाही करत आहे. वाह! माझे पैसे घालवायचे. आता नाही आता तुम्ही काय जे होतं ना ₹300 गोळा होतात कधी तर. नाही तुम्ही जे म्हणाले ना, की सेल्समध्ये व्हॅल्यू द्यायला पाहिजे. म्हणजे द्यायलाच मी पाहिजे. आत्ताच आपल्या मराठी माणसांसाठी एक कोर्स लॉन्च केलाय, की सेल्स मार्केटिंग कसं करायचं. म्हणजे फंडामेंटल माहीत नसतात. त्याच्यात पहिला चॅप्टर हाच आहे, की तुम्ही तुमच्या कस्टमरला व्हॅल्यू द्या, विकू नका. विकू नका. म्हणजे लेट्स से हे कपाट आहे ना, हे कसं आहे, याचा फायदा काय आहे, हे स्ट्राँग आहे, किती दिवस वर्ष टिकेल, काय नाही, एकदा घेतलं की परत द्या. हे जर सांगितलं ना, त्याला घ्यायचं तर तो घेणारच आहे. हे म्हणजे खूप महत्त्वाचं म्हणाले. पण आत्ता मगाशी आपण हे सुरुवात करायच्या आधी तुम्ही बोलताना म्हणाले, की तुम्ही आता एक नवीन बिझनेस चालू करणार आहे. ते म्हणजे हॉटेल, मटन लाईनमध्ये तुम्ही येताय 100% आणि येणार. मटन लाईनमध्ये येताना तुम्ही म्हणाले, की ते मटणाचे किती तुकडे होतात तिथपर्यंतचा मी अभ्यास केलाय 100% आणि 45 तुकडे होतात. 45 तुकडे होतात आणि हेच दीपी दादा जे 10वी मध्ये नापास जरी 10वी झाले नाही, मी 5वीत एकदा नापास आहे. 11वी एकदा नापास आहे. 13वी एकदा नापास आहे. 14वी परीक्षा दिलोच नाही. पण बिझनेससाठी अभ्यास करायची इच्छा आहे तुमच्याकडे. हो. शाळेत पुस्तक उघडलं की झोप यायची. पण हे कसं होतं पण हे? म्हणजे आपण आवड, शाळेत अभ्यास करायला नाही म्हणतोय आणि बिझनेसमध्ये तुम्हाला अभ्यास करायची इच्छा आहे? आवड हवी ना. आवड. आवडीशिवाय कसं होणार हो? हं, एखादी मुलगी आवडल्याशिवाय मागे फिरणार आहे का हं, आपण? बरोबर आणि तुम्हाला आता मटणाची आवड आहे. मटणाची आवड आहे. नाही मटण काय मला धंदा करताना काही गोष्टी असतात बघा. म्हणजे तुमच्या एवढा मी कदाचित हुशार नसेल, पण माझी एक स्वतःची एक लायब्ररी आहे हो. विचारांची बरं. स्वतःची. त्याच्यात मी बरेच प्रश्न मांडून ठेवलेले आहेत. त्याच्यावरती उत्तरं काढून ठेवलेले आहेत. मी सगळ्यात पहिला एखादा व्यवसाय करत असताना किंवा एखादी गोष्ट करत असताना मी स्वतःला निगेटिव्ह देतो. बरं. निगेटिव्ह प्रश्न विचारतो. लोकांनी खाल्लं नाही तर? हं, मग मी म्हणतो, "का खाणार नाहीत? चांगलं खायला घालतो गॅसनी. हं. का खाणार नाहीत?" मग लोकांना तुझी चव आवडली नाही तर? असे फ्लेवर देतो ना त्यांना, का खाणार नाहीत? बरं. आलेच नाहीत. अच्छा. सोशल मीडियावरची अख्खी टीम आणून लोकांना खायला घालतो पहिला फुकट. हां. खावा आणि तुम्हाला तुमची आई शपथ आहे चांगला खरा रिव्ह्यू देऊन जावा. करा दे. मी बाद आहे तर तोंडावर बाद आहे म्हणा आणि जावा. लोकांनी बघितलं, जेन्युइन वाटलं तर का एकदा ट्रायल घ्यायला येणार नाही? परफेक्ट. आता पॉझिटिव्ह काय देतो मी? लोकांना माहीत आहे धनंजय पोरला मटण आवडतं. हं, जर हा माणूस मटण शोधत मुंबई, पुणे, सोलापूर, मी कन्याकुमारीपर्यंत मासे खायला गेलोय हं. वाह! आवडीसाठी आणि कन्याकुमारीतला मासा खाल्लाय. ₹250 ला एवढा मोठा मासा होता. मी बाप मासा म्हणून सांगायलो. मी त्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव मे बी सांगितलंय, आता हं. आठवत नाही. ₹250 ला एवढा मोठा मासा घेतला होता. सुरमईसारखाच होता. बाप चव होती, बाप. म्हणजे सुरमई झक मारतो त्याच्यासमोर. हो ना? हां. मग तुमच्या हॉटेलमध्ये मासे पण ठेवणार आहे? नाही, नाही. मासेच नाही ठेवणार. फक्त मटण? त्याला लई मगजमारी आहे हो. म्हणजे ते फ्रोझनचे मासे, मग ते जावा रोज अप करा. हे एखाद्या मराठी माणसाने कसं ठरवायचं? तुम्ही आता सहज म्हणाले, मासे नाही ठेवणार. पण लोकांना हे कळत नाही. काय ठेवायचं आणि काय मी नाही. साहेब मी म्हणजे करत असताना माझा पहिला टार्गेट काय माहिती आहे? मटणामध्ये एकच डिश. अच्छा. ऑप्शन्स नाहीत. बरं. म्हणजे अख्खा मसूर आहे तसं. हां, एकच ऑप्शन. या, नमस्कार, काय खाणार आहे? अहा,
घ्या. किती एक थाळ्या लावू? डिश फक्त वेगळ्या फ्लेवर. किती थाळ्या लावू? एवढंच, किती थाळी लावू? एवढंच. हां. मटण, चिकन एवढंच. भाकरी परफेक्ट. की रोटी एवढंच. कारण काय होतं ना, आम्ही ज्या ह्याच्यामध्ये उतरायचा प्रयत्न करतो ना, तो बल्क क्वांटिटीच्या प्रयत्नात आहे. हं, सो मी जर दिवसभरामध्ये 500-600 ताटांचा जर विचार करतोय, हं, तर येणारा माणूस जर मी तुमच्यासमोर मेनू ठेवला, तर तुम्ही 15 मिनिटं त्याच्यात घालवता. काय घेऊया? हं. हे घेऊया. तेवढ्यात एक पंगत निघते. निघती. दॅट्स अ व्हेरी गुड आणि थॉट. चांगलं द्यायचं आहे ना खायला आपण. हो. तर आपण चांगलं खायला देतोय, तर लोक का नाही येणार? नाही पण हे जे तुम्ही म्हणताय, हे बरेचसे बिझनेस केल्यावर तुम्हाला सहज येतंय. पण ह्या गोष्टी आपल्या मराठी माणसांना समजणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो थॉट आहे ना, की 15 मिनिटं माझी एक पंगत निघती, त्यात मेनू बघतोय. हो. हा जो बिझनेस आहे ना, हे आपल्याला पोहोचणार कधी ना आपण तिथं? कळालं पाहिजे. पोहोचणार कधी? आज मला एवढ्या लोकांची गरज नाही आहे दुकानात मी हो, ठेवल्यात. पण मी काय करतो, सीझनवार विचार करतो. हो. कारण ॲट अ टाईम माझ्या दुकानामध्ये 15-15, 16-16 कस्टमर्स असतात हं, सीझनला. मी रेकॉर्ड आहे साहेब माझा, म्हणजे माझ्या बापानं सुद्धा डोक्याला हात लावला होता. या सोशल मीडियाच्या ताकदीवरती, हं. स्वतःच्या ताकदीवरती एका दिवसात मी हायेस्ट 16.78 लाख रुपयाचा धंदा केला. बाप! एका दिवसामध्ये. वडिलांनी जे महिनों-महिने केलं नसेल. हां, परफेक्ट, एका दिवसामध्ये. परफेक्ट. मग मी जर 4च माणसांवर काम केलो, तर हा डायरेक्ट 2 लाखावर सेल आला असता. माणूस वाढवताय याचा अर्थ तुमचा खर्च नाही वाढत. हं. तुम्ही धंदा वाढवण्याला प्राधान्य देताय हे लोकांना कळतंय. पण हे कळत नाही ना लोकांना. कळत नाही तर ते काय करावं? आम्ही बी सांगून दमलोय. माझ्याकडे बरेच लोक येतात. आम्ही त्यांना सांगतो, समजावतो, की होऊ द्या खर्च सुरुवातीला. येईल थोडा अंगलट. रुपयातले 4 आणे गेले, आपण भीक मागणार आहे का? हं. मला काय वाटतं मला काय वाटतं, की तुमचा एक चुकीचा ब्रँड झालाय, की एक तुम्ही यूट्यूबर, कंटेंट बनवता. माझ्या मते तुम्ही खरे एक बिझनेसमॅन आहात. म्हणजे हाडाचा, मांसाचा बिझनेसमॅन म्हणतात ना, जे गुजराती, मारवाडी, मराठी सगळ्यांकडनं शिकून झालेला एक बिझनेसमॅन आहे. हां. हां, तर ह्या बिझनेसमॅनला माझा प्रश्न आहे, की तुम्ही एवढे वेगवेगळे बिझनेस करता. म्हणजे फर्निचर तुम्ही करता. मध्ये फ्रँचायझी केलती. तुमच्या मिसेस साडीचा बिझनेस आहे. हो. आहे ना. आता तुम्ही तुमचा स्वतःचा एक ब्रँड गॉगल आणि चष्म्याचं चालू केलाय. हे वेगवेगळे बिझनेस तुम्ही वेगवेगळे पिव्होट करत गेले. हे कसं एखाद्या माणसाने हे कसं करायचं? कारण सोपं नसतं. वेगवेगळ्या आणि डायरेक्ट चष्म्याकडे गेले तुम्ही. कसा विचार करता तुम्ही ह्याच्यामध्ये? आता चष्म्याचं करण्यापाठीमागे जेव्हा मी बिग बॉसमध्ये होतो ना, हां. तेव्हा माझ्या एका म्हणजे माझ्याबरोबर जे हे होते, काय म्हणतात त्याला, एक चाहता म्हणता येईल. बरं. कारण त्याला माझ्या आई-वडिलांवरचं प्रेम जे होतं, ते हं, त्याला भावत होतं. हं. आणि त्या माणसानं माझ्यासाठी 12 लाख रुपयांचे चष्मे वाटले. बापरे! लास्ट 2 आठवड्यामध्ये. तर मला ते नंतर कळालं. मग मी त्याच्याशी एकदा फोनवर बोललो आणि एकदा समक्ष जाऊन भेटलो. म्हटलं, काय तुमचं नाव लिहून द्या का "नाही, असंच? नाही. हां, डी-पी दादांना वोट करा आणि गॉगल घेऊन जावा ₹399 चा." हो का? हां. मी म्हटलो, "मूर्ख आहेस?" हं. आणि तुम्हाला ओळखत नव्हता? मीच ओळखत नव्हतो त्याला. तो मग? मला ओळखतो. हो, मी बरोबर. म्हटलं, "मूर्ख आहे? एवढे मला दिलं असतं तर बिग बॉस सोडून आलो." शेवटच 2 आठवडे होते हो. बरोबर. नाही म्हटला, "दादा तुम्ही जिंकायला पाहिजे होतं. आम्ही बरेच जण आहोत" म्हटलं असे. मी म्हटलं, "ठीक आहे." मग म्हटलं, "कसं हो एवढं?" मग त्यानं जरा एक 2-3 गोष्टी थोड्याशा मला बारीक बोलल्या, हं. ज्या मी सांगू शकत नाही. बरोबर. तर मी गेलो आणि माझा प्लॅन ॲक्चुअली असा होता, की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाला जसं Flipkart आहे, हं, तसं प्रत्येक मॅन्युफॅक्चररला एक हं. स्टेज उभं करायचं. ओके. जसं की आता आपण बघतोय ना, की हं. आता मी स्वतः सांगतोय आमच्या लोकांना, की ऑफलाईन बिझनेस आहेत ना, हे काळाच्या पडद्याआड जायला चालू झाले. बरोबर आहे. आणि माझं फर्निचर वाचलंय हं, त्याच्यामध्ये. म्हणजे हं, देवाची किती कृपादृष्टी आहे माझ्यावर हं, बघा. तुम्ही सोपं असं बघून घेऊ शकताय मोबाईलवर? हं. नाही. नाही घेऊ शकत. मला ते फिजिकली येऊन बघावंच लागतं. बरोबर. कारण तो कसा दिसतो, त्याचं मेजरमेंट्स हं. काय-काय आहेत. मी बसल्यावर कितपत तो मला सूट होतोय किंवा बरोबर.
कसा दिसेल, घरी कसा दिसेल, सगळ्या गोष्टी तिथे येऊन सोफा बघून इमॅजिन करताय. हं. घर बघून सोफा इमॅजिन नाही होत. नाही होत. सोफा बघून घर इमॅजिन होतंय. बरोबर. तर त्याच्यामुळे आम्ही ऑफलाईनमधून म्हणजे ऑफलाईनमध्ये आम्ही वाचलो. हं. लोकांना फिजिकली यावंच लागतं. तर त्या गोष्टी जेव्हा आम्ही बारकाईनं त्याच्यातला अभ्यास केल्या आणि मला असं वाटलं, की मॅन्युफॅक्चररला 2 पैसे जास्त मिळवून देऊन कस्टमरचे 4 पैसे वाचवू शकतोय आपण. हं. आणि मधल्यामध्ये मी जरी 10% घेतले ह्या सगळ्या प्रोव्हाईड करण्यासाठी, कारण माझ्याकडे सोशल मीडिया आहे. माझं एक ट्रस्ट म्हणून लोकांमध्ये माझं नाव चांगलं आहे, बरोबर. की विश्वासू माणूस आहे बाबा, असा कोणाला फसवणारा माणूस नव्हे. तर त्याच्या आधारावरती मी लोकांना कनेक्ट होऊ शकतो आणि लोकांना मी त्या प्लॅटफॉर्मपर्यंत घेऊन येऊ शकतो. हं. तर लिटरली 10 ते 11 बिझनेसमॅन माझ्याकडे रेडी झाले हं. त्या गोष्टीला. त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र पॅनेल-बिनेल सगळं तुम्ही आता सॉफ्टवेअर हं. इंजिनिअर आहे. म्हणजे तुम्ही घरात बसून तुमचा स्टॉक मेंटेन करायचा. हो. सगळं पैसे माझ्या खात्याला जमा होणार. हो. मी 9व्या दिवशी 10व्या दिवशी तुम्हाला पैसे सगळे लोक ॲग्री झालेले. प्रत्येकाचा स्टॉक म्हणजे 1000 पीसेसवाले स्टॉक होते सगळे. हं. अगदी फॉर्मॅट चांगला चाललेला. फक्त माझं आर्थिक बजेट कोलमडलं हं. आणि मी थांबलो. हं. आणि तेव्हा हा माणूस म्हणजे आम्ही असं भेटलो परत एकदा. हं. त्यांनी म्हटलं होतं, की एकदा दुकानाला भेट दे. हं. तर भेटल्यानंतर एवढा निरागस माणूस आहे तो, की त्याची काहीच भावना नव्हती. हं. म्हणजे दादा माझ्या दुकानात आल्यात, माझ्यासाठी मी जग बस जिंकलोय. तेवढंच. म्हटलं, "बाई ह्या माणसासाठी काहीतरी करायचं." एक हं. डोक्यात आलं. ह्या माणसासाठी काहीतरी करायचं. हं. मग त्याला मी बोलवून घेतलं माझ्या दुकानात. हं. त्याला मी म्हटलं, की "माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हं. तर आपण असाच करू, असाच करू. तुम्हाला कसं वाटतं?" मला ना त्यातलं अ माहीत होतं, ना त्यातलं ब माहीत आहे. हं. अजूनही मी 50% त्याच्यात अंधुक आहे. हं. आणि त्या माणसाला मी अल्मोस्ट म्हणजे मी पटणार नाही तुम्हाला. मार्केटिंग टीम, ती व्यक्ती, माझ्या बहिणीला मी 5% शेअर्स फ्रीमध्ये दिलाय. हं. सर्जेरावला मी 5% शेअर्स फ्रीमध्ये दिलाय. हं. सर्जेरावला सांगताना हे सांगितलंय, "जर नुकसान झालं तर तुझा 5% चा शेअर्स मी सांभाळणार आणि जर फायदा झाला तर तुझा तुझं 5% चा शेअर्स मी तुला देणार दरवर्षी." या नवीन कंपनीमध्ये. ह्या नवीन कंपनीमध्ये. असं मी सगळ्यांना मी हं. म्हटलं ना मगाशी, मला एकट्यानं खायला नाही आवडत. मला बरोबर. सगळ्यांना घेऊन खायला आवडतं. वाह! तर मी सगळ्यांना घेतलं असा विचार आणि बऱ्याच मराठी माणसांनी करायला पाहिजे. सगळे करतात. करतात ना? सगळे करतात. मराठी माणसं हाच विचार करतात व्हेरी गुड. म्हणून 50% पाठीमागे आहेत. हं. कारण ते स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून करतात. हं. इथं काय होतं ना, जेव्हा तुम्ही सगळ्यांना घेताना तेव्हा सगळ्यांच्याकडून पण पैसे घेतले पाहिजे. हं. थोडे-थोडे का होईना बरोबर. घेतले पाहिजेत. कारण त्याची जाण राहत नाही त्या हं. लोकांना. मग ते कष्ट पण करणार नाहीत ना. हं. माझे काय पैसे अडकलेत. आता सर्जंट काय म्हणणार, "माझं काय पैसे अडकलेत. आलं तरी येतील नाहीतर काय ते आहेच. हं. मी काय करू?" काहीच नाही. असं वालं मनात येता कामा नये. आता हं. मला काय त्याला द्यायचंच आहे. कारण हं. मी इथपर्यंत येण्यामध्ये त्याचा पण एक हं. वाटा चांगला आहे हं. त्याचा म्हणजे हं. मला फेमस होण्यामध्ये. सो हो. माझ्या नियतीतनं मी त्याला द्यायलोय. सो हं. उद्या त्यानं मला पैसे द्यायचे आहेत किंवा तो फसवून मला द्यायची भावनाच नाहीये इथं. कारण फसवायला त्याने पैसे मी त्याच्याकडून घेतलेच नाहीत. त्यानं मला दिलेलेच नाहीत. तो फसवणार कसा? हं. फसवलं तर उलटं मीच फसवीन त्याला. हं. पैसेच दिले नाही तर. हं. म्हणजे बरोबर आहे. माझ्याकडेच आहे. तर त्यांना म्हटलं, की मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तर हे असंच करू. म्हणला, "दादा मी तुमच्या संग बिझनेस करू?" मी म्हटलं, "बाबा आता ओव्हर ॲक्टिंग बंद कर. मला कळलंय तू खूप सोज्वळ आहेस, चांगला आहेस. मला करायचं आहे, मी करतो." तर मी त्याला प्लॅन सांगितला. तो ओके. अरे म्हटलं, "काहीतरी क्वेरी काढा." ओके. म्हटलं, "तुम्ही काय म्हणशील ते ओकेच." म्हटलं, "मला हा प्रॉडक्ट पाहिजे." ओके. म्हटलं, "मग एवढी क्वांटिटी तरी मागवायला लागेल." ओके. "मग एवढे पैसे ओके. हे तुम्हाला अजूनही मी त्याला म्हटलं, "असाच करा." ओके. अजूनही आजही आणि ते तुमचे ओके. बिझनेस पार्टनर आहे. ते पार्टनर आहे. अच्छा. आणि त्यांच्यासाठी तुम्ही हा नवीन ब्रँड चालू केला? 100% त्यांच्यासाठी, 25% माझ्यासाठी. अरे वाह! मलाही त्याच्यातून हो. रोजगार मिळेल 100% आणि मला पर्सनली तिथं जाऊन कुठल्या कामं नाही करायची हो. आहेत. अशावाल्या सगळ्या स्ट्रॅटेजीज त्याच्यात प्ले करून आम्ही त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं सगळ्या लोकांना. अच्छा. आणि असा हा एवढं ब्रँड चालू झाला. असा हा ब्रँड चालू झाला. काय करतं हे? म्हणजे तुम्ही डिस्ट्रिब्युशनशिप देता का फ्रँचायझी देता? आपण आपल्या म्हणजे डी-पी गॉगलचंच मॅन्युफॅक्चरिंग करतो. म्हणजे ओके. ॲक्चुअली मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही कुठला व्यक्ती. हो. तो बाहेरून घेऊन त्याला त्याला ब्रँडिंग ब्रँडिंग करतो. करूनच तो हे करतो. हो. हा बेटर वे आहे हो. कुठल्याही माणसासाठी. हो. म्हणजे आता उद्याही कोण जर ह्याच्यात येतो म्हटलं तर मी त्याला स्वागत आहे म्हणून सांगेन तुम्ही करा. हो.
असं नाही ते काय शेवटी ज्याची क्वालिटी बेटर आहे त्याला कस्टमर भेटेल. हो. मी उद्या धनंजय पवार आहे म्हणून तुम्ही घ्या माझ्याकडं 1050 ला मी हे नाही म्हणू हं, शकत. मी असं आणून हं. दाखवतोय. बरोबर. कुठलं माझं भाई मी द्यायला होती क्वालिटी. कारण मी हं. पूर्ण शीट मटेरियल वापरलोय. बरोबर. टाका हो जरा. हं. लक्षात आलं काय? बरोबर. हे दाखवतोय. मी कित्येक ह्याच्यात फेकलेच असे गॉगल. हं, फुटलं की माझं. कारण हं, क्वालिटी चांगली आहे. हं. आणि 1050 मध्ये देतोय. जर तुम्हाला वाटतंय की बाबा बाहेरचंच आहे, एकदा बघा. मी ग्लासचे पैसे नाही घेत. ते आम्ही अच्छा, ब्लू एकच ब्लॉकवाली टाइप आहे का याचा? नाही, 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 नाही. ह्याच्यात आपले कमीत कमी 140 प्रॉडक्ट आहेत. अच्छा, 140 प्रॉडक्ट प्रॉडक्ट आहेत. आणि ऑनलाईन, ऑफलाईन दोन्हीकडे आहे. ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. मला एक प्रश्न आहे, की चला मित्रासाठी किंवा एखाद्या तुमच्या चाहत्यासाठी तुम्ही हा बिझनेस केला. पण तुमचं एक बिझनेसचं पिंड आहे हे मला कळालं आता, बरोबर? तुम्ही नुकसानीत तर करणार नाही, है ना? गॉगलच का चूज केला? तो माणूस त्या टी-शर्ट का धंद्यातला नाही? होता. टी-शर्ट टी-शर्टवरती अभ्यास करून झालाय माझा. अभ्यास करून झालाय. 120, 100 जीएसएम, 130 जीएसएम मध्ये सगळा माझा अभ्यास करून कापडातला झालाय. झालंय. त्यात काय त्याच्यामध्ये काय होतं ना, प्रिंटिंगला पैसे वेस्ट चालले. हं, म्हणजे जो प्रॉडक्ट आपल्याला ₹450 ना विकायचा आणि त्याच्यामध्ये आता काय होतं ना, आपण म्हणतो की 450 ला विकलोय साधारणतः बाबा मला एक ₹100 राहिले तर बास झालं. पण नाही होत. हं. नाही होत. बरं, कारण बाकी पार्सल, कुरिअर, बरं. सी-ओ-डीचे कटिंग 100चा 400ला विकला हो. पाहिजे. तर ते तुम्हाला पैसे राहतात. मग ते गणित बसेना. मग हो, 700ला तुमच्याकडनं मी का घेऊ? हो. इव्हन हेच माझा हे होता डाउन शोल्डरवाला. हं, तर ते नाही होऊ शकत. हं. सक्सेस नाही भेटत. मग जीन्सवर ट्राय केलं मी. जीन्सला प्रिंटिंग नाही. पण ट्राय केला जीन्सला म्हणजे ॲक्चुअल बिझनेस चालू केला का नाही, फक्त नाही. रिसर्च करत होता तुम्ही? मी बिझनेस कसा आहे ना, जोपर्यंत माझी बुद्धी मला सांगत नाही, हां, चल धन्नो भाग, हां. तोपर्यंत नाही भागत. पण ती चल धन्नो भाग ही सांगायला ट्रिक. काय काय असतं तुमच्या मागे? काय ती फॉर्म? एक क्लिक आहे तो. हां, म्हणजे ते किक पिक्चरमध्ये किक आहे, तसं तो हां, एक क्लिक आहे, हां. की होईल. असं असं तुम्हाला हे पॉझिटिव्ह चष्म्याबद्दल असं वाटलं? पॉझिटिव्ह येते. चष्म्याबद्दल होईल. वाटलं. हां, ह्याच्यामध्ये काय आहे ना, मार्केटला ॲक्चुअली खूप ऑप्टिकलवाले माझ्यावर नाराज आहेत. हो, कारण ते काय म्हणले, की तुम्ही मार्केटला धंदा ओपन करताय. हो, तुम्ही 10 गॉगल आणणार म्हणजे एका हो, प्रॉडक्टमध्ये, मी 2,000 आणणार. हो. तर मला थोडंसं स्वस्त पडतंय. बरोबर. मला ग्लास स्वस्त पडतायत. बरं मी कस्टमरला देतोय. मी 50 किंवा 100 मग तुमच्या दुकानावरती पाय आणण्यासाठी मी नाही नाही, करत नाही. आहे. पण मला भाई कुठेतरी पोहोचायचं आहे. हो. कुठेतरी एक टार्गेट आहे. मला त्या गोष्टी करायच्या. मग प्रत्येक उद्या माझ्या दुकानच्या दारात जर एखादा फर्निचरवाला आला, मी काय असं म्हणू, "नाही, नाही बंद कर, इथं नाही घालायचं हं. दुकान." असं नाही होऊ शकत. हुशार. तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला लेन्स कार्डची कॉम्पिटिशन करायचं? मी आता खरं सांगू का, ॲक्चुअली टार्गेट माझं तेच आहे. पण मला तो वाटलंच. पण हो. मे बी आहे. काय नाही, म्हणजे का जर नाही? मला सक्सेस भेटत गेला ना, का विचार तर नाही मी करत? उद्या तिथं पोहोचेन. मग का असा विचार करू नये? केलाच पाहिजे नाही, ना. नाही करतो ना, पण मी हां, बोलून नाही दाखवतो, की मी हां. त्याच्याशी भांडतोय म्हणून. नाही भांडत नाही भांडत मग. म्हणजे कॉम्पिटिशन करतोय आत असं नाहीये. मी तो प्लॅटफॉर्म बनवायचा प्रयत्न करतोय. आता त्यांची फ्रँचायझी 40-42 लाखाच्या घरात जाते. बरोबर. 500-600 स्क्वेअर फूट. मी सुद्धा 600 स्क्वेअर फूटच्या पुढेच देणार आहे. हं, माझी लमसम 16 ते 20 लाखाच्या घरात बसते. हं. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ऑफलाईन स्टोअरमध्ये काय देतोय, रेबॅन देतोय, आयडी देतोय, ओकली देतोय, माऊजी देतोय, वेलॉसिटी देतोय, फास्ट ट्रॅक देतोय, टायटन देतोय. हे सगळे ब्रँड तुम्हाला आम्ही पर्चेस करून देतोय. आता किती फ्रँचायझी आहेत आपले? आता एकच आहे आणि 5 दुकानामध्ये माल डिस्प्ले केलेला आहे. ते आमच्या मित्राचे आता दुकान तुम्ही आहे. देणार आहे हो. फ्रँचायझी? आता चालू केलंय, पण आम्ही अट एकच घातल्या, की मी 200 आणि 300 आणि 400 स्क्वेअर फूटमध्ये नाही देणार आहे. हं, हं, कारण तो वाला लूक जो आहे ना, थोडे इन्व्हेस्टमेंट आहेत. वेळ पडली तर मी पहिल्या 5 फ्रँचायझीसाठी हे पण सांगितले लोकांना, हं, की एकही रुपया मला रॉयल्टी नको आहे. हं. एकही रुपया मला तुमची फ्रँचायझी फी नको आहे. पर अरे! इयर सुद्धा काही नको आहे आणि 10 इयर सुद्धा काही नको आहे. हं. पहिल्या 5 लोकांसाठी माझ्यासाठी खुले दरवाजे आहेत. तुम्ही या. हे टेबल लावायचा. या टेबलाची कॉस्ट मी 10,000 म्हटलो. तुम्हाला मार्केटला 8,000 ला मिळालं तर तुम्ही 8,000 मध्ये घाला. पण असा मराठी माणूस कधीच विचार नाही करत. हे का विचार करता तुम्ही? 5 लोकांना फ्रीमध्ये का देताय? फ्री म्हणजे माझे पैसे काहीच जाणार नाहीयेत. हं. माझं ब्रँडिंग होतंय हां, आणि त्या लोकांना रोजगार मिळतोय. हां. आता सुरुवातीला जे तुमच्याकडे लोक येतात ना, म्हणजे प्रामुख्यानं धनंजय पवारचा मी करणारच म्हणणारे एक 5, 25, 50 लोक आहेत ना, लगेच येतात. त्या लोक लगेच येणार. हो. ते कुठं ऑब्जेक्शनच नाही घेणार. घेणं. बरोबर. तर ती लोकांनाच बेनिफिट मिळू दे. हं. ज्यांचं खरंच माझ्यावर जीवापाड प्रेम तुम्ही आहे. ब्रँडिंगवर बरचसं बोलताय. म्हणजे मला काय? एक प्रश्न आहे,
की तुम्हाला खरंच चष्मा आहे का? नाही. मग तुम्ही आज हा चष्मा घालून का आले तिथे? आज नाही, रोज घालतोय मी. सकाळ, दुपार, संध्याकाळ. खरं अनेक वैशिष्ट्य सांगू का तुम्हाला? म्हणजे हा ब्रँडिंगचा भाग झाला. हां. माझ्या इथे तुम्हाला डाग दिसत नाहीत बघा. हो. लाईट वेट आहे एकदम. तुम्ही काढा बघू जरा. वन आहे की नाही यांच्या नाकावर? हं. मी 20 वर्ष घालतोय. असू दे की, पण 8 दिवस कंटिन्यू घातलं तर हो. वन पडायला पाहिजे आणि ना. मी माझा गेले 3 महिने घालालोय की. आणि माझा Ray-Banचा असून पण मन येतात. कंपनीबद्दल मी काय बोलत नाही. तो काय माझा पार्टनर नाही. पण तुम्ही हे जे कॉन्शियसली करताय, हे आपल्याला मराठी माणसांना शिकण्यासारखं आहे, की ब्रँडिंग म्हणजे पूर्ण उतरलं पाहिजे त्यात. उतरलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जसा चष्मा नाही तरी घालताय. बिझनेस काय होईल आपण Flipkartशी Lenskartशी कॉम्पीट करू नाही करू, पण विचार मोठे ठेवले पाहिजे. आता हा घालतो याच्या पाठीमागे आणखीन एक कारण आहे, माझा मोबाईलचा यूज जास्त आहे. कॉलिंग, हं. व्हिडिओज त्याचा बघणं, UV लेयर एडिटिंग वगैरे करणं. आहे. तर ते पूर्ण UV प्रोटेक्शन आहे, हं, ब्लू ब्लॉक आहे. हं. आता आपण नवीन गॉगल लॉन्च केलाय. हो. मे बी तो एक 4 किंवा 8 दिवसामध्ये वेबसाईटवरती रेडी होईल. हं, त्याची प्राइस ₹1100 आणि ₹1500 अशी ठेवली आहे मी. हं. जे की मार्केटला त्या लेव्हलचं मटेरियल तुम्हाला 4,000-4,500 च्या खाली कुठंच नाही भेटणार आहे. हं. नफा ठीक आहे, मी चांगला हो, घेतो. चांगला, हो, अति नाही घेत, हो. चांगला घेतो. मला नुकसान होणार नाही असाच घेतो. खूप छान फायदा होईल असाच घेतो. कारण त्याच्यात मार्जिन सिस्टमच तशी आहे. बरोबर. तर आम्ही त्या लेव्हलला, तर त्याच्यामध्ये यूव्ही प्रोटेक्शन आहेत ते. हं, आणि ॲक्चुअल लोकांमध्ये म्हणजे माझं परवा तुझ्या डिस्कशन झालं. माझा 3 महिन्याचा अभ्यास आहे फक्त यातला. हं, तर परवाचं डिस्कशन झालं त्याच्यामध्ये काय होतं, की मी म्हटलं, "भाई पोलराइज का नाही? हं, म्हणजे यूव्ही प्रोटेक्शनच का निवडलो आपण?" हं, म्हणजे माझ्या टीमशी बोलताना. ते म्हणले, "दादा पोलराइजपेक्षा यूव्ही प्रोटेक्शन बेटर." हं, पोलराइज हे पूर्वी एका कंपनीचं नाव होतं. हे हं. सवय लागली लोकांना, ते तशा वाल्या. ॲक्चुअली उन्हाचा त्रास होऊ नये, ह्या ज्या रेज येतात त्याचा त्रास होऊ नये म्हणून ते घेतलेलं असतं. आता ब्लू ब्लॉक तुमच्या मोबाईलच्या रेज, हो, कॉम्प्युटरच्या रेज ह्या ब्लॉक करतात. हो. आम्ही तो ब्लू कलरची मशीन पण लावून दाखवतो. पलीकडे लाईट येत नाही बघा म्हणून. बरोबर. तर यूव्ही म्हणजे प्रोटेक्शन पण हे मला काय आहे, उन्हाचा जो तडाखा आहे, हो. तो डोळ्यांवर न टाकता त्याची तीव्रता अल्मोस्ट 50-40% डाउन करून तुमच्या डोळ्यापर्यंत पाठवतो. ते मला याच्यातनं काय शिकायला मिळतंय, की तुम्हाला बिझनेस करायचा आहे. तो हाय मार्जिन किंवा प्रॉफिटेबल पाहिजे. त्याच्यासाठी अभ्यास करणं खूप तुम्हाला त्याचं डोमेन नसेल, असं. तर 3-6 महिने अभ्यास करणं जरुरी आहे. मनात आलं म्हणून बिझनेस करू नका. जसं तुम्ही राईट केलं, टी-शर्टचा अभ्यास केला, तुम्हाला वाटलं हे राईट नाहीये. चष्म्याचा अभ्यास केला, तुम्हाला वाटलं होऊ शकतं चांगलं, त्यासाठी उतरताय. आय थिंक हे खूपच परफेक्ट तुम्ही 6 महिन्यापूर्वी मी dpdada.com नावाचा डोमेन खरेदी केला. हो ना? हां. वाह! तेव्हा तो प्लॅटफॉर्म होता आणि त्याला मी इकडे डायव्हर्ट केला. आता तुम्ही ज्याच्यासाठी फेमस आहात सगळ्यात जास्त, ते म्हणजे तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स. हं. त्याच्यावर जरा बोलूया. पण बिझनेससाठी. बोला की. तर तुमचं काय मत आहे, की सोशल मीडिया प्रेझेन्स आपल्या महाराष्ट्रातल्या दुकानदार असो, बिझनेसमॅन असो, ह्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे? का त्याला काय माझं उदाहरण जर लोकांना आपण देऊया म्हटला, की हां. सोशल मीडियाचा व्यवसायासाठी काय फायदा होतो? हो, समजून चला, की मी वर्षाला ₹2,00,000 धंदा करतोय हो, किंवा ₹2.5 लाख धंदा करतोय. हो. तो धंदा मी 10,00,000 वर नेलाय. 5 पट. 5 फक्त सोशल मीडियावर. फक्त सोशल मीडिया. आणि सोशल मीडियावरती तर नमस्कार, हे आपलं सोसायटी फर्निचर आणि हा सोफा सेट आपल्यात मिळतोय, असलं-वालं कधीही करत नाही. नाही. मी काय करतो, येणारे कस्टमर्स जे आहेत त्यांच्याशी बोलत, बोलत, बोलत मला क्लिक म्हटलं ना हं, मगाशी, मला हं, एक हं, क्लिक मिळते. हं. मला तेव्हा मिळते, की बाई ह्या लेडीजमध्ये ते वाला आहे जे लोकांना बघायचं आहे. हं. लगेच तुम्ही चालू मग करता. मी ऑन द स्पॉट त्यांना कन्सेप्टच नाही सांगत मी. हं, कंटेंटच नाही सांगत, की काय आहे. मी म्हटलं या. हं. काल एका बाईला बोलवलं बघा, आणि त्याची कॅमेरा चालू असतो. कॅमेरा नाही, नाही, मोबाईल चालू करतो मी. समोर मोबाईलचा. देतो कोणाला तरी द्यायला. हां. असं कंटिन्यू चालू नसतो. हो. तर तिला बसवलं. म्हटले बस. ती म्हटली, "काय बोलायचं आहे दादा?" म्हटलं, "तू बस." मग ती बसली. मग ती म्हटली, "10 दिवस आहे." हां, कालचा चष्म्याचा. ते चष्म्याचा. सासूचे भांडण. सासूचे भांडण. तिला म्हटलं, "बाई आत्ताच पॅचअप झालंय. आत्ताच पॅचअप झाले. 2 सासू आहेत मला. हे नॅचरल कधी येणार?" हो. जेव्हा तुम्हाला माहीत नाही. बरोबर. आता आपण विसरलोय, की इथं कॅमेरे आहेत. हो. आपण
असं बोलायला लागलं की आता गप्पाच फक्त हां, मारावल्या आपण. एक्झॅक्टली, ह्यावालं व्हायला पाहिजे. हे एक्झॅक्टली, वालं यायला पाहिजे. एक्झॅक्टली. सो आम्ही काय केलं आमचं दुकान व्हिडिओ करत असताना असा फिरवतो मी कधी-कधी. मग हां, पाठीमागचा एखादा सोफा जर मला दाखवायचा आहे आणि हां. लोकांचं बघा TikTok पासून मी बघतोय. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे हो, ह्याच्यात सुद्धा हो, येताना. हो, ते पण तुम्ही विचारा मी सांगतो हो. तुम्हाला. TikTokच्या वेळेस बघा लोक म्हणे, "ते दरवाजावरची अंडरपॅन्ट केव्हा काढणार आहेस?" त्या हो. लोकांना ते कमेंट दिसतंय करायची आहे. म्हणजे मागचं दिसतंय ते. ते तेल पॅराशूट तेलाची बाटली आज तर खाली येणार काय? हां. रोज सतत एखाद्या स्पॉटवरून व्हिडिओ करत असताना हो. काही गोष्टी आपल्या पाठीमागे जेव्हा दिसत लक्षात असतात ना, दिसतात. त्याच्यावरती त्या लोकांचा कल असतो. कारण कान तुमच्याकडे असतात हं, ऐकण्याकडं. आता हाही व्हिडिओ कोण बघत असेल ना, हं. तर तो इमॅजिनेशनमध्ये गेला असेल, की हो, अ, माझ्याच दरवाजाला काय-काय दिसतंय किंवा असं. हो. हे मला लगेच होतं. तेव्हा आपण माणूस असं करतोय. बरोबर. त्याच्यावरनं मी हे समजून घेतलं, की पाठीमागं दिसलं तरी बस झालं. कारण प्रमोशन 100% पद्धतीनं जर मी करायला गेलो, तर लोक मग ते म्हणणार हार्ड प्रमोशन प्रमोशन होतं. आहे, हां. स्क्रोल. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. कंटेंटमध्ये म्हणजे दाखवा. तुमचं मत असं आहे, की ज्यांना कंटेंट करायचा आहे, तो अननोइंगली मागे असलं पाहिजे, पण कंटेंट जेन्युइन पाहिजे. दिसलं पाहिजे म्हणून हे घालतो. म्हणून हे हे तुम्ही डी दिसलं पाहिजे. तर आत्ता लेट्स से एखाद्याला नवीन कंटेंट चालू करायचं आहे. तुम्ही आत्ताच म्हणाले, की फोन. कुठला फोन सगळ्यात बेस्ट आहे? मी तरी iPhoneच वापरतो. हाही एस-एस मोबाईल आल्याने मला बिग बॉसमधनं आल्यावर गिफ्ट केलंय? गिफ्ट केला. म्हटलं तुम्ही थोडे पे करा. मी म्हटलं सांगा तुम्ही किती पे हो. करायचे? तर 50,000 पण करा ह्याच्यावर म्हटले. तुमचं हाय क्वालिटी आउटपुट येतं. होतो ना. मी साहेब एडिटिंग सुद्धा ह्याच्यावर करतो. हो का? अजूनही. हो का? साहेब माझ्याकडे हा माईक नाहीये. माझ्याकडं हे लाईट्स नाही आहेत. माझ्याकडे हे ट्रायपॉड काय स्टँड म्हणतात ते नाही. तो कॅमेरा पण नाही. माझ्याकडं लॅपटॉप देखील नाही, की ज्याच्यावरती मी एडिट करावं. तुम्ही ह्याच्यावर मी स्वतः एडिट करतो. फॉर परफेक्ट. म्हणजे जर आपल्या मराठी माणसांना हे जर असे कंटेंट बनवायचं असेल, तर हे एक जे आपण असतं ना, की माझ्याकडे कॅमेरा घ्यायला पाहिजे, मला हे घ्यायला पाहिजे, असं काही नाही. एक चांगला मोबाईल आणि यू आर सेट. मोबाईल ही मायने राखत नाही. बरं. कंटेंट मायने राखतो. अच्छा. जर मला तुमच्यातनं काहीतरी मिळतंय, हं. तर मी बघणार. बघणार. एक आयडिया सांगा आपल्या दुकानदारांसाठी जे महाराष्ट्रातले आहेत, की त्यांनी कसा कंटेंट बनवला पाहिजे? एक आयडिया आत्ता काय चाललंय आणि काय ट्रेंड आहे आता? बोललं पाहिजे बघा फक्त. अच्छा बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. आता त्या बोललं पाहिजेचा एक व्हर्जन अशा एक ठिकाणी गेलाय म्हणजे आपण आता एक फूड ब्लॉगर बघतोय बघा. हां, तर मी आज आलतो या ठिकाणी आणि ते हां. जे आता इरिटेट व्हायला लागलं ते थोडं-थोडं. ओके. मग मी बऱ्याच आमचे मित्र बरेच आहेत. मी म्हणलं हं, आता थोडं चेंज करा. हां. आता बदलला. हं, आता त्याचा अल्गोरिदम चेंज झाला, हं, बदलला. थोडं माझी बायकोही करायची. हं, म्हणजे मी माझ्या बायकोला पहिला 1 महिना जर सोडला, तर त्याच्यापुढे एकही दिवस माझ्या बायकोला मदत केली नाही. हं, का? भले एकच साडी विक, पण हं, स्वतःच्या जीवावर विक. हं, ह्याच्यासाठी. हं. मग ती मला सतत यायची, म्हणायची, "आता मी काय करू? मी आता ह्याच्यामध्ये काय करू?" मी म्हणलं, "काय? बोल. बोलत राहा. व्हेरी गुड. बडबडत राहा, बडबडत राहा, बडबडत राहा." मी साहेब जेव्हा कुणाला मी तरी करत क्लिक होतो होईल. ना, हां, तेव्हा 20 साड्या, 25 साड्या डेली ऑर्डर होत्या. ओके. जेव्हा मी तिचा हात सोडला, हं, की मला हवंय की अ, तिनं तिच्या हं, पायावरती उभं राहायला पाहिजे आणि तिच्या आर्थिक ह्याच्यात मला काहीच हं, इंटरेस्ट नाहीये. हं, तर तो 2 आणि 3 आणि 4 साडीवर गेला डायरेक्ट. हं, मग मी काय करू? कर दंगा. हं, तो ट्रेंड होता. हं. जसं आता म्हटलो ना फूड ब्लॉगर, तर मी आज आलो. नमस्कार ताईनो, मी तुमच्यासाठी साडी घेऊन आले आणि बघा तुम्ही किती मस्त आणि वॉव साड्या. या लाऊडनेस. हं. मी कानाखालीचा कन्सेप्ट एवढ्याच गोष्टीसाठी घेतला, की त्याच्यामध्ये काहीतरी लाऊडनेस आला पाहिजे, हां. जेणेकरून लोकांचं अट्रॅक्शन होईल. पण ते कसं कळणार आपल्याला? जे नवीन आहे त्यांना कसं कळणार की ट्रेंड काय तुम्हाला चालू आहे? आवडलं की झालं की. तुम्ही एखादं आता जाता-जाता समजा आता तिथं काहीतरी पडलं. तुमची नजर कुठे जाणार? हां. अट्रॅक्शन तिथं अटेन्शन तिथं गेलं. ओह! म्हणजे तुम्ही जे रील बघताय, आता तुम्हाला जे स्क्रोल आवडतं करायलंय आणि सन्न करून कानाखाली हा मुका मारला. हां. का का भांडणं चालू आहे? का मारलाय? हे लोकांना ह्याच्याबद्दल क्युरिओसिटी आहे. क्युरिओसिटी आहे. मी TikTokवर येताना मी अ, निवड करत होतो, की मी कोणत्या प्लॅटफॉर्मवरती केलं पाहिजे. हं. म्हणजे कन्सेप्ट आपली काय असली पाहिजे. कारण सुरुवातीला मी हो, माझं लिप सिंक करायचो. हो. नंतर मग मिसेसचा एक गणपतीतला व्हिडिओ ती अचानक मी असा चालू केला होता
आणि तिनं असं असं एक 2-3 झलक दिल्या, तर मी तो सहज पोस्ट केला आणि तो मिलियन क्रॉस झाला होता. हं. आणि त्याच्यानंतर परत आता म्हटलं, "भाई आपण तो छा गए." मग परत मी टाकायला चालू केलं. मग 100, 50, 30 व्ह्यूज एवढेच. त्याच्यानंतर बहिणीला गाडी घेतली हं. आणि तो किल्ली देतानाचा एक व्हिडिओ आणि त्याच्यावर गाणं, बहिणीवरचं ते गाणं तेव्हा ट्रेंडिंगला होतं ते लावलं आणि तो अल्मोस्ट मला वाटतं काहीतरी 2.5 काय 3.5 मिलियन गेला होता. हं. मग तेव्हा मी म्हटलो, "भाई लोकांना फॅमिली बघायला आवडायला लागली. हं. तर आपण फॅमिलीमध्ये घुसलो पाहिजे." मग म्हणजे ह्याचा एक काही सेट फॅमिलीमध्येच रूल का? नाहीये तुम्ही म्हणताय. काहीच नाही, काहीच ट्राय नाही. करत राहायचं. ट्राय करत राहायचं. पहिलं मी व्हेरिएशन सिंगल, देत राहावं. व्हेरिएशन करत राहायचं आणि व्हेरिएशन, तुमचा व्हेरिएशन. फॉर्म्युला तुम्ही शोधायचा. 100%. आणि आता मी सांगतो ना तुम्हाला, मी जेव्हा करायचो मग कसं करू, काय करू? मग मी तेव्हा शोधायला चालू केलो. मग हिंदी कपल कॉमेडी भरपूर होत्या हं. आणि मराठीमध्ये एकच कपल कॉमेडी तेव्हा फार्मात होतं, गजानन गिरी म्हणून. हं. मी म्हटलं, "भाई 200-500 लोकांच्यात पळण्यापेक्षा ह्याच्या एकट्या संगच पळूया. 1 नंबर नाही तर 2 नंबर आपलाच." हं. बरोबर आहे. तेव्हा मी तो मराठी आणि नवरा-बायकोचा कन्सेप्ट घेतला आणि तो थोडा वर्क करायला लागला. मग वर्क करत असताना मी विचार केला, की लोकांचं अटेन्शन भेटेना झालंय. हं. तेव्हा मी तो अचानक त्यावेळी तेव्हा असं अचानक झालं, की असं एकदम बघितलं मी मोबाईलमध्येच रील करत असताना. तेव्हा म्हटलं, "भाई अटेन्शनकडे आपण फोकसच नाही केला हं. लोकांच्या. म्हणजे लोक आपल्याकडे हो. अटेन्शन का द्यावं?" मग तेव्हा म्हटलं आता जोरात तर काही ओरडू शकत नाही. कारण मुळात व्हिडिओ बनवताना आम्ही घाबरत होतो, हो. पप्पाला आवाज जाते का काय हो. म्हणून? आणि त्याच्यात तुम्ही कमेंट्स बघत असाल बघा, हो. त्याच्यात "दादा माईक घ्या." हां. स्पष्ट कळेना काय हे होतं कारण हो. आम्ही दबक्या आवाजात बनवायचो. पप्पांना कळेल म्हणून. तेव्हा आम्ही पर्याय काढला, खन्न करून तो मारत्याला आवाज लावायचा आणि मारल्यागत करायचो. तिथनं ते पिकअप झालं. पिकअप धरलं. मग मी आईला एंट्री केली मारायसाठी. बायको कशी मारणार हो. लगेच? मग आईला आणि साडी-बिडी समोर पण दिली. आणता येत नाही ना, बायको मारते. हां, आईला कॅमेऱ्यात पण साडी-बिडी दिली मग. नाही. साडी-बिडी देऊन तिला ये म्हटलं 1-2 व्हिडिओ कर. कुठं हो. कळते लगेच, कुठं व्हायरल होणार आहे. असं व्हायलं. करत आज आम्ही इथपर्यंत आलो. मग आता बरेचसे लोकं मला विचारतात, की आम्ही कंटेंट बनवतोय. पण 500, 1000 इथंच अडकलोय. आम्हाला फॉलोअरच नाहीये. त्यांच्यासाठी काय एक मंत्र द्याल तुम्ही? किती दिवस लागतात ह्याला आणि काय मंत्र आहे? नो आयडिया. म्हणजे दिवस किंवा हे नाही सांगू शकत. आता आत्ताच्या जनरेशनला तर इतकं सोपं आहे. हं. कारण आता ट्रेंडिंग हा एक सब्जेक्ट आलाय त्यांच्यासाठी. बरं. आता ऑप्शनमध्ये त्यांचे व्हिडिओज दिसले जातात हो. किंवा आता एक शेअर केला तर 50-100 लोकांपर्यंत तर तो व्हिडिओ हो. परत जातो. अल्गोरिदम सेंड करतो. हो. आमच्या वेळी आम्ही जेव्हा Instaला पिकअप घेतला ना, एका माणसाला शेअर केलं तर त्या एकाच माणसाला दिसायचं. बरं. म्हणजे किती मग शेअर व्हायला लागले. कन्सिस्टन्सीला किती महत्व आहे याच्यामध्ये? 100%. मी 100 पैकी 100 मार्क देईन त्या माणसाला जो माणूस रोज एक व्हिडिओ टाकतो. रोज एक व्हिडिओ. रोज एक व्हिडिओ. पण बिझनेसमॅनला पण रोज एक व्हिडिओ टाकायचा? टाकलंच पाहिजे ना. तुम्ही विकायचंच नाहीये. बरोबर. तुम्ही मगाशी पण बोललाय. हो, स्टोरी. पहिला द्या तर, हो. बोलवा तर. तुम्ही विकायचं नाहीये. तुम्ही बनवा. लोकांनी "अरे ह्याचं परत आलं. अरे ह्याचं परत आलं." आज हॉटेल धंदा फार्मात काय? हं. कशामुळे? केवढं? हो. कोणी केलं मोठं हॉटेलवाल्यांना? बरोबर. सोशल मीडियाच्या सोशल मीडिया. ताकदीनं मोठं केलं. 100%. धनंजय पोराला मोठं कोणी केलं? बरोबर. सोशल मीडियानं केलं. त्यांनी का धनंजय करू पोर नये? तो एक चॅनल आहे. सी आधी 100% टीव्ही होता. प्रत्येकाला अधिकार आहे. आधी प्रत्येकाला टीव्ही होता. चान्स आहे. माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी कधीच मिसगाईड करत नाही. हं. माझ्या दुकानात पण फॅमिलीवाले सुद्धा येतात. मी हं. त्यांना सुद्धा सांगतो, की अशी व्हरायटी ठेवा, चेंजेस ठेवा. बायकोनं अशा गोष्टी कधीच करू नका, ज्या कोणाच्या घरात घडत नाहीत. हं. म्हणजे आता आमचा एक मित्र आहे. त्याला मी सतत सांगतो, तोंडावर हं. ते व्हिडिओ करताना, "असं कोणी करतं का घरात? हं. मला आईनं कावली." हं. असं कुणी करतं का? कसा रिलेट होईल तो मला व्हिडिओ? हं. तुम्हाला आता मला आईनं मारले. माझी रिएक्शन बघा फक्त. हं. अशीच असते. मग आम्ही हे करतो ना सगळे. बरोबर. रिलेट होतं. हे चेंजेस आहेत.
एखाद्या माणसाकडून ती चेंजेस घ्या, ना की माझ्याकडनंच घ्या. हं. मला काय तेवढं मी देऊ पण शकणार तेवढा नाही. अभ्यास करायला पाहिजे म्हणजे. तुम्ही स्टडी केला पाहिजे तर बघा. तुमचा तुम्हाला मोठं व्हायचं तर तुम्ही स्टडी केला एक पाहिजे. मंत्र आहे, की कन्सिस्टंटली कंटेंट बनवा, 100% डेली एक टाका. माझ्या वडिलांचं एक वाक्य आहे. ₹1 गिराईक नाही येऊ दे, तुझं ढुंगण त्या खुर्चीवरनं कधी उचलू नकोस. हं. "पप्पा गिराईक नाही मी काय करू?" "बस." बस. "का बस?" "इथं जेव्हा तू 12 तास बसायची, तुला 10 तास बसायची सवय लागेल ना, ऑटोमॅटिकली गिराईकामध्ये परिवर्तन होईल. होतं. परफेक्ट आहे ते. सायकल आहे, ही चेन आहे. माझी एक घडून आला स्टोरी तो माणूस आहे." माझी एक स्टोरी 15 मिलियनवर गेली आहे. अशीच स्टोरी. एम-जी रोडवर एका बेकरीने जेव्हा चालू केलं, 6 महिने एक कस्टमर नव्हता. त्याच्या वडिलांनी त्याला एकच गोष्ट सांगितली, "कस्टमर येऊ ना येऊ, सकाळी यायचं, दुकान उघडायचं, रात्री बंद करायचं." 100% आणि आज 100 वर्ष चालू आहे ते अजून. हेच तर आहे ना. आपण काय करतो ना, आपल्याला रिझल्ट लगेच पाहिजे. लगेच. आता हे मग रिझल्ट लगेचवरच मी येतो. आपण नाही, मराठी माणसांमध्ये हे लगेच आहे, ओव्हरनाईट सक्सेस. साक्षात खलास. हां, सकाळी उठलो की 200 ताटं वाढलेली वाढले भाव. पाहिजेतच. मग ह्याला ह्याला तुमचं मत काय आहे? नाही होत. किती दिवस द्यायला पाहिजे बिझनेसला? नाही. तुम्ही मुळात तुम्हाला सांगू, धंदा तुम्हाला पैसे साइडला काढून देत नाही. ओके. धंदा तुम्हाला परत इन्व्हेस्टच करायला लावतो. बरं. धंदा कधीही तुमच्या हातात पैसे शिल्लक ठेवत नाही. मग पैसे ठेवायचे कसे शिल्लक? नाही, नाही, नाही. धंदा पैसे तुमच्या हातात शिल्लक ठेवत नाही. धंदा हां. कसा होतो का? आज समजा तुम्ही दर रोज तुम्ही एखादं किराणा दुकान चालवताय. हं, एक फॉर एक्झाम्पल किंवा हं, कपड्याचं दुकान मी चालवतोय. आता गॉगलचं मी चालवतोय. हं, तर मी काय करतो ना, मी सुरुवातीला मी एक अमाउंट काढली होती. त्याच्यातले पर्चेस केले हं, प्रॉडक्ट आणि त्याच्यानंतर मला आता सेल चांगला मिळाला. मी काय केलं ना, मी आणि 4 प्रॉडक्ट ॲड केले. हं, त्याचं पेमेंट केलं, माल मागवला. हं, मग मला परत रिझल्ट चांगला मिळाला. मी काय केलं परत हा धंदा काय करतो ना, जर तुम्ही धंदेवाईक आहात, हं, व्यावसायिक आहात, हं, तर तुमचं माइंड इथंच काम करतंय. हं. आणि आपल्या मराठी लोकांमध्ये कसं आहे माहिती आहे का? पैसे 50 काढायचे. लाखाचा माल भरलो तो आता 70 लाख झाला. त्याच्या आईला 20 लाख रुपये प्रॉफिट आहे आपलं. गाडी काढा. आहा, हं. आहा, नाही. मग पैसा धन कधी काढायचा? निघतो ना. तुम्हाला आता गरज आहे, साहेब मला आता हे बँकेत एवढे भरलेच पाहिजेत. घ्या, भरा. हं, मला काल एक मुस्लिम व्यक्ती आलता. हं, त्याला मी म्हणजे माझं एक स्वप्न आहे, हं, की माझे आजोबा शिक्षक असल्या हं, कारणानं मला एक छोटेसं शिक्षणाचं एक संकुल बनवायचं आहे. हं, ज्याच्यामध्ये 50, 100, 200 मुलं शिकावीत आणि ते हं, फ्रीमध्ये शिकतील. हं, शिक्षकांचा पगार मी पे करायला तयार हं, आहे. येत्या काही दिवसामध्ये तो मे बी त्याच्यावर माझा आता चालू आहे. महानगरपालिकेकडून एखादी इमारत किंवा छोटीशी हं. एक खोली जरी मिळाल्या 2-3 तर त्याच्यात मी रिनोव्हेशन करून त्यांना शिकवायचा प्रयत्न आहे. तर ते मला सांगितले. हा प्लॅन माझा होता. तर मी बोलेन, मी एज्युकेशन मी हे आहे, म्हणजे तो पदावरती आहेत हं, ते हं, कोणत्यातरी शिक्षकच आहेत. हं, तर मी ते तुम्हाला बनवून देईन, करून देईन. तुमचं मला हे आवडलं, विचार आवडले तर हं, करून देईन. तर तो मला म्हणाला, "आमच्या मुस्लिम समाजामध्ये खुदा का शुक्रिया अदा करणं हं, म्हणजे काय? हे माहीत आहे काय?" म्हटलं. हं, म्हणलं, "मला कसं माहीत असणार?" म्हणजे मुळात देवाचे आभार कसे मानायचे किंवा मानले म्हणजे काय असं. कारण त्याला मी एक वाक्य बोललो होतो. तो सेकंड पार्टमध्ये आहे. म्हणजे हा पार्ट सक्सेस झाल्यावर मला हॉस्पिटलमध्ये जे गरीब लोक आहेत ना, त्या लोकांसाठी जेवण हं, द्यायचं आहे. हं, तर त्याच्यासाठी मी काय केलं, की 150-170 च्या थाळीचं माझं प्लॅन चालू आहे. हं, तर ती थाळी मी त्या गरीब लोकांना 25 किंवा ₹35 मध्ये देणार आहे. हं, का देणार आहे? कारण तुम्हाला अन्नाची किंमत कळेल. हं, तुम्ही गरीब आहात, पण ₹25 कमवता आले पाहिजेत, हे खायचं आहे तर. हं, याच्यासाठी ₹25 ठेवणार. नुकसानच आहे. हं, त्याच्यासाठी आम्ही फाउंडेशन बनवू. त्या वाक्यावरती त्याच्या ह्याच्यात मी एक ॲडिशनल पाटी लावणार आहे म्हणून सांगितलो. कृपा करून कोणत्याही चांगलं मिळकत असणाऱ्या व्यक्तीनं इथं येऊन ₹25 ची किंवा ₹35 ची थाळी खाऊ नका. रिझन तुम्ही जर 2 थाळ्या इथं खाल्ल्यात ना, तर खरंच ज्या माणसाला 25 मध्येच खायचं आहे ना, तो त्या मुकणार. माणसाला पोटाला मिळणार नाही. हं, तुम्ही 25 च्या ठिकाणी 150 खर्च करून खाऊ शकता बाहेर. हं, पण तो नाही खाऊ शकणार. हं, म्हणून खाऊ नका ही पाटी. त्यावर तो मला म्हणाला, की खुदा का शुक्रिया अदा करणं म्हणजे काय? तुमची लायकी जर ₹70 ची तांदूळ घ्यायचे असेल, तर तुम्ही 40चं तांदूळ घ्यायचं नाही. हं, घ्यायचं नाही. कारण तुम्ही ₹40 घेणाऱ्या माणसाच्या पोटावरती पाय आणू शकताय. कारण त्याला कुठेतरी कमी पडू शकतंय. मग हं, त्याला त्याचं बजेट हलवून एकतर 30 वर जावं लागेल. मग तो परत 30 वाल्याच्या पोटावर मारेल. 10 वर जावं लागेल. मग तो परत 10 वाल्याच्या पोटावर मारेल. मग रेशनवर जावं लागेल. मग रेशनवाल्याला कमी पडेल. आणि तुम्ही तिथनं उठून जर 70चं घेतला 40 वाल्यानं, का पर्याय नाही म्हणून, तर त्याच्या खिशावरती ओझं येईल आणि त्याच्या घरात परत प्रॉब्लेम चालू होईल. वाह!
म्हणून तुमची जी कुवत आहे, त्या कुवतीप्रमाणे तुम्ही पर्चेस करा. त्या कुवतीप्रमाणे तुम्ही खर्च खरेदी पण करा करा. आणि खर्च पण करा. खर्च पण तुम्ही करा. असं कधीच करू नका, की माझी आता ₹2,00,000 ची गाडी घ्यायची लायकी आहे आणि मी आता 8,00,000ची घेणार आहे. नका करू. तुमच्या खिशावर मग तो बोजडपणा येईल. आणि तुम्ही आत्ताच बोलताना म्हणाले मला सुरू करायच्या आधी, की तुम्हाला फार वाईट वाटलं, की तुमची बायको तुम्हाला म्हणाली, "माझ्यासाठी 1 तास कधी काढणार?" हो. बरोबर? तर डी-पी दादासाठी सक्सेसची डेफिनेशन काय? ॲक्चुअली काय झालं ना, म्हणजे लहानपणापासून मी एवढे टोमणे खाल्लेत. हं, म्हणजे माझ्या बायकोचा दोष काहीच नाही, माझ्या आई-वडिलांचा दोष काहीच नाही. फक्त माझ्या काही चुकांमुळे मी खूप टोमणे खाल्ले. हं, आणि आयुष्यामध्ये सक्सेस मला फक्त एकच आहे, की माझ्या बापानं म्हणावं, की "बस यार, माझं पोरगं ज्या लायकीचं मी समजलं होतं, त्याच्या कितीतरी पटीनं लोकांचा विचार करणारा आहे. कुणाचं लुबाडणारा नाही आहे. कुणाचं घास काढून घेणारा नाही आहे. आणि माझ्या पाठीमागं माझ्या मुलानं खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट केली किंवा माझ्या पश्चात तो फार छान सांभाळेल. इथपर्यंतच डेफिनेशन म्हणजे माझ्यासाठी सक्सेस आहे. वाह! आय थिंक आणि हे प्रत्येक माणसाचं असतं, की वडिलांनी एकदा पाठीवर थाप मारावी. आणि हेच बिग बॉसमध्ये बी होतं. हां, त्याच्यामुळे त्या बिग बॉसने बी काय केलं, मला हां, पहिला गणपतीचा हा सीझन आहे ना, तेव्हा हां, ते गणपती होतं. मला म्हटले, "व्हिडिओ कॉल आलाय, कोणाचा असेल?" हां, म्हणलं, "आई, हां, नाहीतर बायको." कारण असं बघायचं ना पप्पा मला, हं. असं. ते माणूस कशाला म्हणा आणि बरं, ते माणूस रडलं राव त्या दिवशी. मला आई शपथ सांगतो माझ्या आयुष्यातलं ते एवढं वाईट वाटलं मला, पण ते आनंदात होतं. बरोबर आहे. रडणं आणि म्हणजे शाबासकी. त्याच्यानंतर म्हटलं आता पप्पांचा फोन झाला, विषय संपला, मी जरा खुश आहे. हं, आणि त्याच्यानंतर जेव्हा फॅमिली मीट आलं, हं, तेव्हा पण मी म्हटलं आता बायको येणार, हं, माझी पोरं आणि आमची आई येणार. हं, आता मस्त त्यांना एक बघितलं की डोळ्याचं पारणं हं. फिटलं. तर तुम्ही पहिला पप्पाच. बिग बॉसनं ठरवलेलंच तुमच्या दोघांच्यात समेट करणार आहे. म्हणजे ते श्रेय बिग बॉसला. 100% मी तुमच्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच ठिकाणी मांडलंय, पण इथं परत मानतो, की बिग बॉसमुळं माझ्या आणि माझ्या वडिलांच्या नात्यातलं जो काही दुरावा होता, हं. जो काही मनातला राग होता, तो सगळा निघून गेला. आणि मी वडिलांना जाताना हेच म्हणून गेलो होतो, की माझ्या मनात तुमच्याबद्दल किंवा घरच्यांबद्दल काय प्रेम आहे ना, हे नक्की मी लांब गेल्यावर कळेल. तुमचा स्ट्राँगेस्ट सपोर्ट सिस्टम कोण आहे? पप्पा, जरी जास्त संभाषण होत नसतील, तरी तुम्हाला वाटतं की पप्पा पप्पाच. आहेत. काय पप्पा बी होऊ दे पप्पाच. पप्पाच. होय. आणि पुढच्या 3 वर्षाचा काय प्लॅन आहे डी-पी दादांचा पुढच्या 3 वर्षामध्ये सक्सेसफुल बिझनेसमॅन आणि बनायचा? बापानं म्हणावं, "धनंजय आता मी घरात बसतो. सांभाळ, काय सांभाळायचं ते." आणि हे 3 वर्षात तुम्हाला अचीव्ह करायचं. 2 वर्षात. आणि जर उद्या सोशल मीडिया बंद पडलं, नो प्रॉब्लेम. तर तुम्ही काय कराल? धनंजय पवार राबायला तयार आहे ना. राबायला तयार आहे. सोशल मी बघा, मी हा पहिला माणूस आहे, मी चालू करताना ठरवलं होतं, की हे क्षणिक सुख आहे. हं, हे सेलिब्रिटी रूप हे क्षणिक आहे. जेव्हा हं, मी सेलिब्रिटी झालो, तेव्हाच ठरवलं, हे क्षणिक आहे. उद्या तुला धन्या कुत्रं विचारणार नाही आहे. हं. आजच मनाची तयारी कर आणि ह्याच्यात उतर. वाह! आणि हे जे तुमची मतं आहेत, तुम्ही या मोठ्या-मोठ्या इन्फ्लुएन्सर बरोबर आता मैत्री आहे, फिरत असतात. तुम्ही सल्ले घेतात, ते तुम्हाला सल्ले देतात. ह्यांच्यामध्ये पण हा बिझनेस माइंडसेट आहे का? फार कमी आहे आणि आहे तो टेंटेटिव्ह आहे. म्हणजे माझ्यासाठी 5,50,000 आले, माझ्यासाठी 5,25,000 आले किंवा त्याच्या कुवतीप्रमाणे लाख, सव्वा लाख आले, थांबतो. असेवाले आहेत. मला याच्यासाठीच, मे बी तुम्ही असाल तर आपण याच्यासाठीच काम करू. मलाही पर्सनली वाटतं, बिझनेस हा कंप्लीट वेगळी गोष्ट आहे. 100% कंटेंट ही वेगळी गोष्ट आहे. 100% तर बिझनेस आपण या कंटेंट क्रिएटर्ससाठी काहीतरी बिझनेस रिलेटेड गोष्टी करायला पाहिजेत. वर्कशॉप असू, काही असू. ॲक्सेप्ट करत नाहीत ते लोक. तेच आहे ना, डोक्यामध्ये खूपच ॲक्सेप्ट करत नाहीत ते लोक. कारण मुळात काय झालंय ना, म्हणजे मी बऱ्याच जणांना सांगतो, की तुमच्याकडे लोक आहेत, तुम्हाला पसंत करतायत. हो, बरं, माझ्याकडे 15,00,000 लोक आहेत. हो, तर 15,00,000 मध्ये अल्मोस्ट 5% लोक हे माझ्यावरती पूर्णपणे ट्रस्ट करतात. हो, बरोबर. पूर्णपणे. हो, म्हणजे साधारणतः 75,00,000च्या आसपास तो आकडा हो, आला. 75,000. तर 75,000 च्या आसपास. हो, तर 75,000 हे लोकं माझ्याकडनं बायर्स
म्हणजे आ खरेदी खरेदी करणारे हो, होऊ शकतात. होऊ शकतं. तर मी 75,000 प्रॉडक्ट विकायचा प्लॅन जर आखला हो, आणि त्या उद्देशानं जर मी गेलो, तर 75,000 लोकांना वस्तू विकण्यासाठी मला 3 महिने पुरेसे आहेत बरोबर. किंवा 6 महिने पुरेसे आहेत. हं, पण प्रत्येक माणसाकडून मी ₹100 जरी प्रॉफिट घेतलं, हं. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती रुपयाची रक्कम आपण कमवली. 100%. ॲक्चुअली हा बल्क आहे ना, हं, तो लोकं असं कधी होईल? हं. इथं ब्लॉक होतात सगळे आणि आपली खास करून मराठी लोक. तेच म्हणतोय मी. कसं शक्य आहे 75,000 प्रॉडक्ट? हं. अरे मी का शक्य नाही? नाही बिझनेस माइंडसेट नाही ना. त्यांचा बिझनेस पिंड नाही. ते आपल्याला जरा बदललं पाहिजे. आमचा मित्र उदय दातुंडे हं, नगरसेवक आहे गावात. मला काय म्हणते माहिती आहे ते? तुझ्यात ती ताकद आहे. तू या 15,00,000 लोकांसनी की नाही ह्यांच्याकडे ₹100-100 घेऊ शकतो. हं. आहे ना. बरोबर आहे ना. कमवून, मागून नाही, बरोबर आहे. कमवून घेऊ शकतो. मग असं तुला काय वाटतं रे? तुझ्यासारखा चालू मॉडेल हं, म्हणजे तुझ्यासारखा माइंडसेटनं चालणारा, शांत चालणारा म्हणजे खेकसाईज नाही. हे शक्यच नाही रे म्हटला. ह्या स्टेजवर म्हटला म्हणजे आय सॅल्यूट यू म्हटलं. म्हणजे मी त्याला गुरु मानतो ॲक्चुअली. हं. ते आय सॅल्यूट यू म्हटलं. नाही मी आता एवढे लोकांना भेटतो. बिझनेसमॅन जगामध्ये भेटतो. पण तुमच्याशी बोलून जे बिझनेसच्या तुमचे जे कोर फंडामेंटल आहेत ना, भले ते वडिलांकडनं आलेत, कुठूनही आलेत. हे सगळ्यांच्याकडून गोळा केलेत मी. हां, पण ते जे आहेत ना, हे प्रत्येक माणसाला शिकण्यासारखं आहे. आणि जमलं तर आपण दोघे याच्यावर काहीतरी काम करू. 100% खूप मजा आली बोलून. आता माझं शेवटचं रॅपिड फायर राउंड आहे. तुम्हाला प्रश्नाची उत्तरं जमलं तर एक शब्द किंवा एका लाईनमध्ये द्या आणि मग आपण याच्यावर थांबूया. चला रॅपिड फायर चालू करूया. एक गोष्ट जी तुम्हाला सोडायची आहे. एक गोष्ट मला जी सोडायची आहे, कष्ट करणं. कष्ट करणं आणि स्मार्ट करायचं का आता? स्मार्ट तर आता चालू केलंय मी करायला. पण कष्ट करणं सोडायचं. हो. मराठी फेव्हरेट एंटरप्रेन्योर कोण आहे तुमचा? मराठी फेव्हरेट एंटरप्रेन्योर, बिझनेसमॅन मोठा. तुमचा रोल मॉडेल. माझ्यासाठी माझे वडीलच आहेत. वाह! बिग बॉसचा सगळ्यात फनिएस्ट मोमेंट म्हणजे खूप हसले तुम्ही तिथं पोट धरून नाही न विचार करता. तो सीन सांगणं अवघड आहे, कारण जरा विचित्र आहे. म्हणजे तरी पण सांगतो. हं, अशा अ, मी आणि पॅडी कांबळे लसूण सोलत होतो. हं, तर तो एकदम बाजा राहायचा आणि ते रोज कोण सोलणार म्हणून ते आम्हाला बरणीच दिलेली आणि आम्ही हं, दोघं सोलत बसलेलो आणि वर्षातही अशा 5 झाल्या, ज्या हं, की माझ्यावरती चिडत होत्या. हं, आणि अशा वर्षातही जाताना मी असं म्हटलं, "ताई" असं केलं मी. तर हं, त्या बाथरूमला चाललोय. म्हणजे आम्ही एकदम शॉकच झालो. हं. आता म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, हो. "बाथरूम चाललोय, आता तर आता गप्प तरी बस." ग बस. आणि बरोबर आहे. मला माहीत नव्हतं, की त्या वॉशरूमला वगैरे जाणार आहेत. हां. सो अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांचा पण माझ्यावरती तो राग असा वाढत गेला तो. मग अच्छा. त्यावेळी आम्ही खूप हसलो. लुळून हसलो. आणि एकदा हसलो, त्या अंकितानं घनश्यामला जी असं धरून ओढली की नाही, हां. मीच अडवलं तिला. तुम्हाला एक बिझनेस एडव्हाइस जी मिळाली आजपर्यंत आणि ती तुम्हाला वाटलं, की ह्यानी माझं आयुष्य बदललं. खुर्चीवर बसून राहावा. तुमच्या शब्दात ढुंगण खुर्चीवर ठेवा. ढुंगण खुर्चीवर टेकलंच पाहिजे. कंटाळा येता कामा नये. एक स्किल जी एका बिझनेसमॅनकडे पाहिजेच पाहिजे. निगेटिव्हमधनं पॉझिटिव्हकडे जाणं. म्हणजे सुरुवातीला तुम्ही निगेटिव्ह विचार करा कोणताही धंदा करत असताना, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातल्या त्रुटी दिसतील आणि त्या त्रुटी तुम्ही पॉझिटिव्हमध्ये बदला आणि मग पुढे जावा. एका शब्दात जर डी-पी दादांना आपल्याला सगळं समजून घ्यायचं असेल, तर तो काय शब्द असेल? या भेटा. या भेटा, गप्पा मारा, संध्याकाळी बसा जेवायला. जेवायला आणि माझ्या नवीन हॉटेलमध्ये हां, येणाऱ्या नवीन हॉटेलमध्ये. मध्ये या. परफेक्ट. मध्ये त्याच्यासाठी नाव पण एक छोटंसं आलतं, हो. वर्ल्ड कप. वर्ल्ड कप. वर्ल्ड कप. हॉटेलचं नाव वर्ल्ड कप असणार आहे. वर्ल्ड कप. लोकांनी म्हटलं पाहिजे, डोसकं फिरलंय का ह्याचं? वर्ल्ड कप? पण ह्या चर्चेतनं अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली तरी माझ्या हॉटेलला एकदा खायला येणार माणूस.
दिस इज हे खरं ब्रँडिंग आणि मार्केटिंग आहे. हे व्हेरी गुड. नाव ते ठरवलं नाहीये. हां, असं मी कालच गाडीवरून असं जाताना ते मंगाजीचा व्हिडिओ पाहिला मी हां. आणि तो लालबागच्या राजाला फुटबॉलचा काय कबड्डीचा तो कप घेऊन हं, गेला होता तो. हं, म्हणलं कप घेऊन आता कबड्डीचा सीझन आला ना, हं, तर तेव्हा मी म्हटलो, "बाई दर 4 वर्षानं वर्ल्ड कपचा सीझन येतो हं. आणि वर्ल्ड कप नाव प्रत्येकाच्या तोंडात आहे. आहे. 100% वर्ल्ड कप हा हॅशटॅग आहे. आहे. वर्ल्ड कप हा हॅशटॅग आहे. मग वर्ल्ड कपच्या हॅशटॅगमध्ये पण माझे व्हिडिओ दिसणार की दिसणार ना. हा विचार करून मी म्हटलं आपण वर्ल्ड कप नाव ठेवलं तर काय होईल? चांगलं नाव आहे एकदम. लक्षात राहण्यासारखं रिकॉल व्हॅल्यू आहे. हां. स्टोरीज भरपूर होतील. स्टोरीज भरपूर होतील, मेन्शन्स येतील, हो. हॅशटॅगला काय क्राउड जमा हो. होईल. परफेक्ट, परफेक्ट. थँक यू सो मच. तुम्ही आमच्या येस. शोमध्ये खूप, आले. खूप. थँक यू सो मच. खूप तुमच्या मजा. तुमच्या शोमध्ये येणं म्हणजे मी तुमचे बाकीचे पॉडकास्ट बघितले ते. त्यामुळे मी आमच्या मॅनेजरला सांगितलंय, हां, काहीही झालं तर टाईम ॲडजस्ट हां. थँक यू सो आपल्याला मच. तो करायचा आहे. मग मला म्हटलं, की नाही त्यांचं ते तारखा ह्याच आहेत आणि आपले सगळे कार्यक्रम आहेत त्या हं, ह्याच्यात. म्हणलं एक काम कर, सकाळी 10चा टाईम आहे का? सकाळी 10चा टाईम आहे का विचार. हं, म्हणलं मला नाही वाटत त्यांनी आपल्याला 10चा टाईम देतील. कारण हं, ऑलरेडी त्यांच्याकडं सेटअप त्यांचं म्हणजे हं, वर्किंग लोड त्यांचा भरपूर आहे. मी म्हटलं बोलून तर बघ, जसं हं, आपल्याला गरज आहे किंवा हं, आपल्याला त्यांच्यात करायचं आहे, तसं हं, त्यांना जर आपल्या संग करायचं असेल तर माणूस पहाटे 5ला बी या म्हणणार. हं. मी धंदा करतोय. मला जर एखाद्यानं मी आता काल रात्री 1:30 वाजता एकानं मला ऑर्डर टाकल्या गॉगलची. हं, त्याला मी एकाला फोन लावला. हं, "तुझं काय डोसके फिरले? झोप. हं. सकाळी उठून ऑर्डर टाक ना." बरोबर. मला म्हटलं, "नाही दादा तुमची आत्ताच स्टोरी बघितलं आत्ताच. होतं. खरं भारी वाटलं तुम्ही मला फोन केला." हे फोन सुद्धा मी अधनं-मधनं का करतो माहिती आहे का? त्या लोकांमध्ये हे येऊ दे. हो. अहो, काय माणूस रात्री 1:30ला मला त्यानं फोन केला. हं. 100 जणांनी सांगते हो. होते. बरोबर. ही 100-100च गोळा करा. हो. ही डायरेक्ट लोकं काय म्हणतात काय, मी आत्ता व्हिडिओ केले की मला 1,000,000 व्ह्यूज यायला पाहिजेत. हे घ्या 5,000चा पॅक. हं. तसं होत नसतं. 100-100 गोळा करा. थेंब्या-थेंब्यानं तळ साचतं. डायरेक्ट तळ उभं होत नाही. नाही. मग त्याला रावण पाहिजे, रावण पाहिजे. पिंड घेऊन जाताना. बरोबर. नाही परफेक्ट. थँक यू सो मच तुम्ही आले. आणि आम्ही तुमचे खूप आभारी आहोत, थँक की यू. आम्हाला तुम्ही इथं बोलवलं. आपण दीपी दादांबरोबर बऱ्याचशा गप्पा मारल्या आणि हा फार मोठा पॉडकास्ट झालाय. पण ह्याच्यात आपण शिकलो काय? मी स्वतः जे बघितलं, जो माणूस 5वी मध्ये चिंचा विकून ₹2 ज्यांनी कमवले, तो माणूस माझ्या मते आज 2,000 करोड कमवायच्या ताकदीचा आहे. त्यांनी आपल्याला सगळं रूल बुक दिलं, की कसं पॉसिबल आहे. माइंडसेट काय असतो? ओव्हरनाईट सक्सेस हे आपल्या मराठी माणसांसाठी हे खूप चुकीची गोष्ट आहे. कष्ट करायला लागतात. चांगलं उदाहरण दिलं, की "थेंबे थेंबे तळे साठे." ते प्रॅक्टिकली बोलतायत. नंतर त्यांनी खूप आपल्याला चांगलं सांगितलं, की तुम्ही कंटेंट क्रिएटर जरी असाल, तरी तुम्ही बिझनेसमॅन व्हा. कंटेंटवर 100% भरोसा ठेवू नका. स्वतःचा बिझनेस करा. मग त्यांनी आपल्याला सांगितलं, की त्यांनी त्यांचा चष्म्याचा, गॉगलचा बिझनेस का चूज केला आणि कपड्याचा बिझनेस का नाही चूज केला. मार्जिन काय असतं, बिझनेस कसा करायचा, कॉज काय असतो. म्हणजे मी पहिला माणूस पाहिला आहे, की ज्यांनी बिझनेस चालू केलाय त्याच्या फॅनसाठी. कारण त्याच्या फॅननी ₹12,00,000 खर्च केले. त्याला पैसे मिळवून देण्यासाठी यांनी बिझनेस चालू केला. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी अंधविश्वास ठेवला नाही. त्यांनी स्वतः अभ्यास केला. 3-6 महिने अभ्यास केला आणि मग ते स्वतः बिझनेस चालू करताय. आपल्याकडे हे खूप महत्त्वाचं आहे रिसर्च करणे, ते त्यांनी दाखवलं. त्यांनी दाखवलं, की घरामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना कायम लहानपणीपासून म्हणत राहिले, की "तू माझा बरबाद करणार आहेस, तू माझी सगळी कमवलेली घालवून टाकणार आहे." तेच वडील त्यांच्याकडे बिग बॉसला येऊन रडले. ही त्यांची एक मिळकत आहे. त्यांना मी विचारलं, की तुमचं सक्सेसचं डेफिनेशन काय? तर ते म्हणाले, "जेव्हा वडील मला म्हणतील ना, की माझ्या मुलाने मिळवलं, ते माझ्यासाठी सक्सेस." आय थिंक प्रत्येक मराठी माणसांना हे आपलंसं होणारा हा पॉडकास्ट असणार आहे. रिलेटेड पॉडकास्ट असणार आहे. सगळ्यांनी यातनं शिकणार आहे.